ठीक आहे. सेवा मंडल विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडलचे प्रेसिडेंट आजच्या सेमिनारात तुम्ही अग्यांचं स्वागत करता. आजचे आमचे स्पीकर हॅलो आजचे आमचे स्पीकर टी ए रवींद्र सुरेश शेवडे. त्यांच्या बाबांचं नाव सुरेश शेवडे आणि अम्माचं नाव सुशीला शेवडे. त्यांचं गावांचं नाव पडम बंबरबेट्टू असं, उडपी तालुका. आता आमचे स्पीकर सुरू करता आजचा प्रोग्राम. नमस्ते. पूजनीय श्री शिवानंद सरस्वती स्वामीजी महाराजांचा चरण स्पर्श करून आजचा मी IIP स्टार्ट करताचा. बेसिकली आजचा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम एक बेसिक इन्फॉर्मेशन इन्व्हेस्टमेंट बघ्या आणि फायनान्स बघ्या. मस्त डिटेल नाही, मस्त कॉम्प्लिकेटेड नाही. रफली एक 45 मिनिट्स 1 hour नी माझे PPT मी कव्हर करता. त्यानंतर केला स्लाइड्स असं ते पुरा मी एक्सप्लेन करत नाही, मी रन करता आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स असं मी ते हायलाइट करून सांगता. तुम्हाला काही क्वेश्चन असल्या, काही क्वेरी असली, तुम्ही चॅटांचं पोस्ट करा. मी एंड ऑफ द सेशन ते घेऊन जातो. आता तुमची पुरांत चॅट असा, तर तुमच्या चॅटांचा तुम्ही फुल उपयोग करावा ह्या माझे रिक्वेस्ट येतं. म्हणताना मध्ये मध्ये बोलायला सांगत नाही, डिस्टर्बन्स उन्हा होईल आणि क्लॅरिटी वाईज ऐकताना काय असतं तसं मी. आता मी एक PPT शेअर केलचा इंडियन सेक्युरिटीज मार्केट. तर त्या तुम्हाला विजिबल असा नाही, चॅटन घाला, बोला नका प्लीज. येस, थँक्यू. तर आय एम जस्ट मुव्हिंग अहेड आणि मी पुढे जातो तसा. बिफोर मुव्हिंग अहेड पुढे जाण्याच्या आधी ह्या PPT प्युअरली एज्युकेशनल आणि अवेअरनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. ह्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला उपयोगी होईल असं नाही. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना काय तुम्हाला सांगायला काय तुम्ही युजू हव्या ह्या ಬಗ್ಗೆ तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले मानता. तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही तुमचं नॉलेज, तुमचं जजमेंट आणि तुमचं काय काय इन्फॉर्मेशन असतात त्या यूज करा. प्युअरली तुम्हाला ह्या एज्युकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला PPT दाखवत असतो. फर्स्ट ऑफ ऑल गेटिंग स्टार्टेड. सेबी आधी सेबीच्या ಬಗ್ಗೆ केंद्र सांगत होतं मला. सेबी म्हणताना सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे रेग्युलेटर्स असतात. रेग्युलेटर म्हणताना फायनान्स मार्केट अंत ಕೆಲವು ट्रान्झॅक्शन्स बेसिकली पब्लिक इश्यू ಎಂತ हा नाहीतर प्रायव्हेट प्लेसमेंट्स असा हा नाहीतर नवी कंपनी किती पब्लिक इश्यू घेऊन तसा नाहीतर बँक्सच्या इंटर बँक ट्रान्झॅक्शन्स किती असं हा रिलेटिंग टू टेक ओव्हर अँड ऑल दॅट. तर त्या पुरा सेबीच्या रेग्युलेशन सेबी रेग्युलेट करतात, त्यांच्या थ्रूच होत आहे पुरा. तर सेबी एक मेजर रेग्युलेटर दे आर जस्ट अ रेग्युलेटर. ते काही तुम्हाला सेलिंग करता आणि असं काही नाही, ते प्युअरली एक गव्हर्नमेंटचे ऑथॉरिटी आणि ते रेग्युलेटर्स. तर ह्यांच्या ಬಗ್ಗೆ थोडासा माहिती म्हणताना दे आर बेसिकली रेग्युलेटर्स. प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट म्हणताना तुम्ही ऐकल्याच साधं पब्लिक इश्यू ಎಂತ आणि IPOs ಎಂತದ मागे ಕೆಲವು कंपनीज पेनल्टीज लावत होतं की झाले त्यांनी काही प्रोसिजर फॉलो केले नसेल करून हा नाहीतर डायरेक्टर्स काहीतरी डिस्क्वालिफाय करतात त्याला काहीतरी रॉंग स्टेटमेंट्स त्यांनी काहीतरी फ्रॉड इनिशिएट करताना काहीतरी ऑफ दॅट सॉर्ट. बेसिकली रेग्युलेटर त्या पुरा मॅटर्स त्यांनी रेग्युलर सेबी इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आणि त्या पुरा पॉइंट्स सोबत बघत असतात. मला मिसयूज करायला त्यांनी
हे तुम्हाला समोर दिसता सेबीचा मॅन्डेट काय असा म्हणजे सेबी फॉर्म केलं तर त्यांचं काय मॅन्डेट तर प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर आजच्या दिवसात अधिक कसं म्हणताय इन्व्हेस्टरनं पैसे दिले ना काहीतरी कंपनी फॉर्म झाल्या कंपनीमध्ये ते काहीतरी केली हा कंपनी बुडाली हा पैसे धावले हा आता त्याचा कोणचा कोणाला बोलायला हव्या त्याच कोण धरते त्याचा काही आहे नाही कंट्रोल नाही काही तर हे रिअलाइज झाल्यापर्यंत सेबीचा फॉर्मेशन झालाय आणि सेबीचे प्रामुख्य मेन इंटरेस्ट म्हणताना इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन आज एक पेलो कंट्रीले विकसित व्हायला हव्या तर तिचं कॅपिटल मार्केट स्ट्रॉंग होसायला फायनान्शियल रेग्युलेशन स्ट्रॉंग होसायला पण स्ट्रॉंग होले एक कोणतरी रेग्युलेटर असल्यातही तरच त्या स्ट्रॉंग करले होता नाहीतर होणार नाहीतर जण मिसयूज करत असतं आणि इन्व्हेस्टरचे पैसे तांदूत असतं असं होत राहिलाय तर इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करले कॉन्फिडन्स आहे त्याच सेबीचा हा मेन पार्टचा प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर इंटरेस्ट आणि तसं करताना सेक्युरिटी मार्केट डेव्हलप करून काही काही नव्या प्रोडक्ट्स पॉसिबलचा मॅक्झिमम पीपलचा पार्टिसिपेशन होले पॉसिबलचा त्या पुरा काम सेबीन बघून ऍज अ रेग्युलेटर तिच्या खाल कोण तर स्टॉक एक्सचेंज असा आम्ही ऐकता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज सांगितलं तर ती आम्हाला शेअर सांगत सेक्युरिटीज सांगत आणि डिबेंचर्स खैली लिस्ट झालं त्याच्यावर आम्हाला ट्रेडिंग करले होते सांगितलं तर आम्हाला समजा काहीतरी कंपनीत एक शेअर सांगतात परचेस करून तर परचेस करून असलं तर आम्ही कसं आहे आता भाजी घेऊन कसं आम्ही मार्केटच जातात त्याला टॉमस आमच्या घरी होईन तर नाही म्हणून नाही पण मेनली काय करतो आम्ही एक मार्केटच जातो आणि सुमार पुरा भाजी इकतेल असतात एक प्लॅटफॉर्म झाल्या भाजी इकून तसंच स्टॉक तुम्हाला शेअर्स घेऊनच असल्या विकूनच असल्या तर तुम्हाला एक प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला परचेस करलं होतं सेल करलं होतं आधी ह्या पुरा मॅन्युअल होता म्हणताना स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगचा फोर्ट आणतं ते जाऊन ब्रोकर जाऊन ती परचेस करून ते सेल करून ते सौदा करून सांजे येऊन जणांना सांगी तुमचा ह्या सौदा झालाय ह्या मॉला झाला करून आता त्या पुरा बंद झालं आता पुरा इलेक्ट्रॉनिक फॉर्म झालं एक प्लॅटफॉर्मचा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा आता कसं मी झूम प्लॅटफॉर्मवर एक आय पी बघतच होतं तसं त्या स्टॉक एक्सचेंज एक प्लॅटफॉर्मचा तुम्ही असं तुमचे शेअर्स इकवले आणि परचेस करले तुम्हाला ऑर्डर्स दिले होता थ्रू रजिस्टर्ड ब्रोकर्स ओनली तर तसे स्टॉक एक्सचेंज असं त्यास रेग्युलेट सेबी करतात क्लिअरिंग कॉर्पोरेशन असं क्लिअरिंग कॉर्पोरेशनचं काम मेनली काय आम्ही काहीतरी कसं शेअर तर कोणतरी सेल करतसा करून आम्हाला घेवले गावतात तर त्या सौदा त्या डिलिंग होताना त्या हिनं सेल केलेलं आहे हे गावात आहे आणि हिनं पैसे दिले हे गावात आहे त्याचं गॅरंटी क्लिअरिंग कॉर्पोरेशन देणे ती पहिले इंटरनल कंट्रोल्स असं चेक्स असं जिच्या मित्रांनी ट्रान्झॅक्शन पॉसिबल होता आणि ह्या शेअरचे डिलिव्हरी आणि हे पैशाची डिलिव्हरी एकामेकांच होतात तर त्या क्लिअरिंग कॉर्पोरेशनचा ह्याचा रेग्युलेशन सेबी करतो तसंच डेपॉझिटरीज म्हणताना काय आता एक सिंपल भाषण सांगितलं तर आम्ही बँकात कॅश जमा करतो पैसे तर कॅश जमा करताना कॅशियर काय करता पैसे मिळतात आणि टप्पा मारता आणि कम्प्युटर एंट्री करता आता कम्प्युटर एंट्री केल्यापर्यंत तुमच्या पासबुक तुम्ही प्रिंट केलं तर तुम्हाला त्यांना दिसतात ते पैसे तुमचे जमा झाले पण ते हार्ड कॅश तुमच्या नावाने लॉकर घालून ठेवत नाही किती एकदा कॅश आल्यापर्यंत ते कॅश झाले मग ते तुमच्या नावाने पासबुक एंट्री असतात की तुमच्या नावाने इथले पैसे असं करू तसेच केव्हा आम्ही शेअर परचेस करतो आम्ही एकच कंपनीचे शेअर परचेस करीत नसताना आम्ही केव्हा कंपनीचे शेअर परचेस करतो सेल करतो तर ते शेअर कॅश शेअर परचेस केले त्या डेपॉझिटरी पिलं तुमच्या नावाचा एक अकाउंट असतं त्यानंतर बरं निघतात की ह्या कंपनीचे ह्या जणांनी ह्या कंपनीचा इथले शेअर कोणते ते पिलं इथले आणि परचेस केले ना आता इथले शेअर्स असतात तसंच तुम्ही त्यांचे शेअर इकले सेल केले समजा तुम्ही एक्स कंपनीचे शेअर इकले तर ते तुमच्या एक्स कंपनीतल्या शेअर आधी इथले शेअर्स होते इथले इकले ना आता इथले बाकीचं तर ह्या पुरा लॅक तुमचा रेस्पॉन्सिबिलिटी डेपॉझिटरीज सिम्पल अकाउंट त्यांचं डेपॉझिट त्या अकाउंट टाकलेले शेअर्स म्हणतात तिथले शेअर्स असं म्हणून झाले ते कन्फर्म असतात आणि डेपॉझिटरीज कोणाच डेपॉझिटरीज होणार नाही आधीच दोन मेजर डेपॉझिटरीज NSDL आणि CDS तर तुमचे शेअर्स तुम्ही परचेस केले एक NSDL असतात नाहीतर CDSL असतात आता आमची कसं केला बँक्स असं तसं डेपॉझिटरीज दोनच कंपनीच असं कंपनीचं केला कंपनीचं त्यांचे शेअर्स आणि मार्केटात त्याच पैसे हवे असतात कॅपिटल हवे असतात किताले जर त्यांचे
व्यापार व्यवसाय त्या करतस त्याच त्या वाड्यांचे आसा त्याच पैशाच्या गत आसा तर एक तर त्याच बँक आपले जाऊन पैसे घेवले लोन घेवले बँकसून जाऊन लोन घेतलं तर काय म्हणता नेक्स्ट मंथ फॉलोइंग मंथसून त्याच ईएमआय भरलेला आता तिनी त्याच पैसे अगत असांचे एक केले ठरला प्रोजेक्ट करले एक प्लांट घालले हा एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट घालले हा त्यास त्या सेटअप करले त्यास 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागले होते त्या स्थितीत त्यास त्या फ्लेक्झिबिलिटी हवी असता की आम्हाला एक 3 वर्षाचे पैसे वापरायला गावाले आणि त्यापर्यंत आम्हाला हवं तर त्याचं प्रॉफिट शेअर केलं तर ते नॉर्मली शेअर ठरतं मार्केटामध्ये की आम्ही इथले 100 कोटीचे आहात 50 कोटीचे आहात 200 कोटीचे आहात आम्ही मार्केटात शेअर ठरतं एका शेअरचं एक 10 रुपये समजा 10 रुपये एक शेअर असा आणि त्याच्यावर एक 20 रुपये प्रीमियम घेता वट्ट 30 रुपीज 30 रुपये तुम्हाला एक शेअर देणं त्या वेळेस ते परत सांगतो आम्ही काय काय करतो सध्या बरं कंपनीचं त्यांचा एक प्रॉस्पेक्टस असतं त्यांनी पुढे डिटेल सांगतात की तुम्ही तुमचे आलेले पैसे आम्ही ही इथे इन्व्हेस्ट करतायचं इथे आम्ही वापर करतायचं कॅपिटल क्रिएट करले आणि आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करले आणि त्यापर मेन्शन केलं असतं तर त्यापर मेन्शन केल्या मी त्यांनी एक डिटेल्सनी पुरा प्रोफेशनल ते बघित असल्या मी सेबी बिल कुठं म्हणतात की आम्हाला ह्या इक्विटी मार्केटात पैसे हवे जायचं आम्ही इक्विटी शेअर्स हरतेलचं तर आम्हाला परमिशन द्यावी तर सेबी त्या पुरा बघता समासा नाहीसा करून रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे बरोबर असा नाही करून पण त्याच्यात पब्लिक इश्यू हरतस ते ओके नाही पुरा मॅटर बघून मग परमिशन इन शॉर्ट सेबी रेग्युलेशन तिचा रेग्युलेशन सेबीच करतात तर सेबी ह्या पुढचं रेग्युलेटर्स असतात तसेच मी ब्रोकरचा विषय बोललो तुम्ही शेअर परचेस करता ऐकता तर तुम्हाला कोणते नॉर्मली ब्रोकर हवे लागतात ब्रोकर थ्रू ब्रोकर कोण असंच XYZ असत नाही ब्रोकर एक रजिस्टर्ड जण असतात तिचे एक कॅपिटल असतात तिचा एक इन्व्हेस्टमेंट असतात त्याचे मागेच तिले त्या परमिशन गावता ब्रोकर त्याचा ब्रोकर थ्रूच स्टॉक एक्सचेंज डिलिंग होता आणि कोणाच जाऊन डिलिंग करले होत नाही तर ते ब्रोकर सो सेबीच्या रेग्युलेशन खाले तसंच मी तुम्हाला डेपॉझिटरी सांगितलं CDSL NSDL तर ते मस्त ठरली सर त्याच एक बेसिक लेवल जर येऊन जणांचं त्याचं सपोर्ट दिला तर ते डिफरंट माध्यम वापरतात सांगितलं तर समजा तुमचं बँक तुमचं समजा ICICI बँक असा हा काही HDFC बँक आहा एक कोऑपरेटिव्ह बँक आहा तर थंय तिंपील त्या डीपीचा अकाउंट असतात ते NSDLP आणि CDSL लिंक असतात तर तुम्ही तिंपील जाऊन तुम्हाला शेअरचा परचेसचा स्टेटमेंट मागायला होता की माझे किती शेअर्स असं किती गेले आणि त्यापुढे तर हे डेपॉझिटरी पार्टिसिपंट्स असं ना हे पार्ट ऑफ डेपॉझिटरी आणि सेबीचं रेग्युलेशन देणं तसे उरले पुरा मर्चंट बँक तेव्हा येतात तर ह्या बेसिकली एक सेबीचं विवरण दिलेलं आहे की त्याला म्हणताना तुम्हाला सेबी करून केला होता ऐकायला गावता पण त्या सेबी म्हणताना काय होऊन आम्हाला अंदाजे असत त्याच ह्या सेबीचा मी त्यांना नाव देतो आता तुम्हाला शेअर्स परचेस सेल करत असल्या तर बेसिक रिक्वायरमेंट काय हव्या तुम्ही शेअर परचेस करताना काय बघूया त्याप्रमाणे मी सांगता पुढे जाऊन आता पीपीटी प्रमाणे मी कव्हर करून जाताच पुढे त्यानंतर खैल नको मी त्या स्किप करून पुढे जाता ह्या बेसिकचा त्याच तुम्हाला सांगायला करून मी सांगताच यानंतर केदा तुम्ही इन्व्हेस्ट करल्या शेअर सांगता तुम्हाला परचेस करून त्याचं शेअर तर एक तर तुम्हाला डीमॅट अकाउंट होऊन जावं ट्रेडिंग अकाउंट लेफ्ट खाल साईड भेटलं तर खैल्या अंगाचं एक ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट पण होऊन जातं डीमॅट अकाउंट किती तुम्ही शेअर्स परचेस केले तर डीमॅट अकाउंट जाऊन पडतो त्यात तुम्हाला दिसता मग त्यात तुम्हाला स्टेटमेंट गावतं ट्रेडिंग अकाउंट किती तुम्हाला त्या बाय सेल करले तुम्हाला एक ब्रोकरसून रजिस्टर होऊ लागतं की त्याला तुम्हाला स्वतःहून बाय करले होऊन नाही तुम्हाला ब्रोकर जावं लागतं तरच त्या स्टॉक एक्सचेंजले कंट्रोल करले होतं कोणी परचेस केल्यान कोणी सेल केल्यान परचेस केल्यानं पैसे दिले नाही सेल केल्यानं त्याला पैसे गावले नाही त्यापर कंट्रोल करले रजिस्टर्ड जण त्याच ते ब्रोकर्स रजिस्टर्ड जण थ्रू हे माध्यमाने ते हे ट्रान्झॅक्शन करतात त्याच तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट ब्रोकर ओपन करायला लागतात आणि तुमचा एक बँक अकाउंट असणार सेव्हिंग अकाउंट बँक अकाउंट ओपन असला तर की त्याला तुम्हाला पैसे ट्रान्सफर करले पेमेंट करताना आणि समजा तुम्ही इकलंच शेअर तुम्हाला पैसे पार्टी घेऊन तर ते पैसे तुम्ही लिहले तर ह्या 3 बेसिक रिक्वायरमेंट असतात तुम्हाला परचेस सेलिंग स्टार्ट करणं ह्या पुरा केवायसी करायला लागतात केवायसी हव्या तर ह्या केवायसीचा स्लिप्स मी चढ करत नाही तुमचा पॅन ऍड्रेस प्रूफ फोटोग्राफ ह्या पुरा हव्या लागतात आता एक प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट ह्या थोडा एक लेवल थोडा ओव्हरचा प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट सांगायला गेलं तर म्हणताना एक्सप्लेन करले मी मस्त ह्यांचं डील करत नाही तुम्हाला एक सिंपल भाषण सांगता आता समजा तुम्हाला केंद्र एक घर परचेस करतो तुम्ही समजा तुम्हाला घर परचेस करून तर तुम्हाला काळांचा केंद्र एक बिल्डर एक बिल्डिंग बांधत असतो
तर तुम्ही तिपेल जाऊन तुम्हाला समाज दिसता तुम्ही तिपेल जाऊन तुम्ही घर बुक करतात आणि मग तो तुम्हाला घराचं डिलिव्हरी देतात ह्या घर ह्या फ्लॅट ह्या बिल्डिंग फर्स्ट टाइम आधी नाही फर्स्ट टाइम होत आहे आणि तुम्ही जाऊन ते फर्स्ट बायर तुम्ही सेकंड बायर नाही फर्स्ट बायरच तर ह्या ट्रान्झॅक्शन या प्रायमरी मार्केट मार्केटात फर्स्ट टाइम कंपनी आमचे स्वतःचे शेअर सोडून येतं आणि जण त्याच परचेस केलं जातं हे प्रायमरी मार्केट फर्स्ट टाइम शेअर्स मार्केटात येऊन आणि त्या जणांनी ते सबस्क्राईब करून द्या आणि परचेस करून आता एकदा शेअर्स परचेस करून झाले समजा एकदा तुम्ही शेअर त्यात परचेस केले आता तुम्हाला एक 2 महिन्यांनी हा 3 महिन्यांनी हा तुम्हाला एकूणच मॉल वाढलाय तुम्हाला एकूणच आता तुम्ही इथं न्या त्या सेकंडरी मार्केट सेम घराचं एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट टाइम घर घेतलाय आता रिसेल घेतात ना दॅट इज सेकंडरी मार्केट त्याचं काही नव्या घर अस्तित्व देत नाही असलच घरांताच कोणतरी तसा कोणतरी घेत असत तर सेकंडरी मार्केट सांगलं तर त्याचं एक्झिस्टिंग शेअर असं मार्केट आणतं त्या कोणतरी तसं आणि कोणतरी घेत असं त्या सेकंडरी मार्केट आणि शेअर ऑलरेडी नाही आता यांचं आणि कुणी तुम्ही घेतात प्रायमरी मार्केट तर नॉर्मली प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट आणतं ह्याच अंतरचा सेकंडरी मार्केट हो सेम तुम्हाला जर शेअर परचेस करून असलं तर सेम ऑलवेज सेम त्याचा बेसिक तीन वस्तू असतात तुमचा तुम्ही केवायसी करून ब्रोकर बिल रजिस्टर व्हाव्या तुमचं डीमॅट अकाउंट होसावा तुमचं आणि तुमचं बँक अकाउंट डिटेल्स द्यावे तर तुम्हाला ट्रेडिंग करायला स्टार्ट करायला होता परचेस करा इन्व्हेस्ट करा त्याच ह्या पुरा अगेन सेम स्लिप याचं जाग की त्याला तिने सेक्रेट करायचं प्रायमरी आणि सेकंडरीचं दोन नो सेमच पीपीटीचा मी फॉरवर्ड जाण तसा पुढे जाण तसा मी डीमॅट अकाउंट ओपन करून त्याच बँक अकाउंट सेव्हिंग अकाउंट कसे ओपन करतात तसं डीमॅट अकाउंट ओपन करायला लागतं डेपॉझिटरी बिल जाऊन नाहीतर डेपॉझिटरीचा पार्टिसिपंट बिल जाऊन तर डेपॉझिटरी पार्टिसिपंट बिल तुम्ही अकाउंट ओपन करताना तुम्हाला ती हँड रेज केलचा मी बघितलाय तुम्ही चॅटांचं क्वेश्चन घालले होईल नाहीतर एंड ऑफ द सेशन तुम्ही क्वेश्चन घाला तर तुम्हाला डेपॉझिटरी बिल अकाउंट ओपन करताना सेम केवायसी करायला हव्या ऍड्रेस प्रूफ आयडी प्रूफ आणि पॅन होसावे बेसिक आणि बँक डिटेल्स डिटेल्सचा मस्त मी ह्या जाण नाही तुम्हाला केला जाण असं ट्रेडिंग एफ एंड ओनी करतात त्यासाठी थोडं डिटेल्स देऊ लागतात लास्ट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट देऊ लागतात तुम्हाला त्याबरोबर करून असलं तर प्रायमरी मार्केट मी ऑलरेडी एक्सप्लेन केलाय प्रायमरी मार्केट फर्स्ट टाइम त्याचं शेअर्स मार्केट निघतं ते आम्ही परचेस करतात त्या मार्केट प्रायमरी मार्केट म्हणताना त्यांचा ऍडिशनल पैसे मार्केटात निघतो इथले शेअर्स फर्स्ट टाइम आले आणि फर्स्ट टाइम पब्लिकांना त्याचे पैसे दिले ना त्या मार्केट पैसे मार्केटांचं फर्स्ट टाइम आले दॅट्स प्रायमरी मार्केट त्या नॉर्मली प्रायमरी मार्केट एकतर मी आयपीओ सांगितलं फर्स्ट टाइम शेअर घेऊन येतो मग असा होता की कंपनी ऑलरेडी असा एक्झिस्टिंग आणतं त्यास आणि थोडा बिझनेस वाढायचे आणि ऍडिशनल पैसे हवे तर ते फॉलोअप एफपीओ हटतात सेकंड टाइम इश्यू हटतात मार्केटात त्याला टाइमच ते बोनस देतात म्हणताना तुमचे एक्सचे शेअर्स आम्ही तुम्हाला शेअर्स फ्री देतात करून तिथं एक खेचून त्या कंपनीचा चोकट व्यवहार झाला असता चोकट त्यांनी प्रॉफिट केला असता तर त्यांचं आणि थोडे पार्टिसिपेंट येऊन करून ते एक्स्टिंग शेअर होल्डर फ्री शेअर्स देतात कंपनीचं डिसिजन असता त्या पब्लिक डिसिजन असत नाही कंपनी डिसिजन असता तर त्यानं तुम्हाला बोनस शेअर्स गावले सध्या तसं राईट्स इश्यू गावले सध्या शेअर थोड्या उन्या मॉलाने गावतं तुम्हाला परचेस करले तुमचे शेअर्स कंपनीचे त्या पॉसिबिलिटीज ह्या पुरा फॅक्टर्स पुरा प्रायमरी मार्केटांत येतं ऍडजस्ट ऑब्जेक्ट कितले होता करून मी तुम्हाला सांगितलं नवा प्रोजेक्ट असलाय एक्स्टिंग प्रोजेक्टला एक्सपांड करूनचा नाहीतर डायव्हर्सिफाय करूनचा ते ऑलरेडी स्टील मार्केटांचा स्टील प्रोडक्शनचा त्यांचं आयर्न मायनिंग जाऊनचा तर डायव्हर्सिफिकेशन झालंय अपग्रेडेशन हो पॉसिबलचा ते ऑलरेडी एका लेवलचं काम करतं ते 5 टनचं कॅपॅसिटी 20 टनचं कॅपॅसिटीचा ते वॉन्ट टू ग्रेड इट टू 200 टनचं कॅपॅसिटी करूनचा पैसे हवे त्याचा ते प्रायमरी मार्केटात जण मी ह्यांत मस्त नाही थोडा मस्तच टेक्निकल होईल फायनान्शियल मार्केटले मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट डिस्ट्रीब्यूट करायचं आजच्या दिवसात आम्ही कॅपिटल मार्केटचा विषय बोलतो पुरा त्यापर आम्ही डील करत नाही सेकंडरी मार्केटचा एक विषय सांगत सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी मार्केट कसं असतं कंपनी सांगता की मला हे शेअर्स देऊन तुम्हाला पण माझं रेट इटलाच ह्या रेटात हवं तर तुम्ही अप्लाय करा मी देऊन टाकू प्रायमरी मार्केटात त्याप्रमाणे शेअर्स दिले जातात एकदा शेअर दिलेपर्यंत आम्हाला त्या शेअर हवं त्यांच्या शेअर मार्केट निघून होतं सेकंडरी मार्केटात पण सेकंडरी मार्केटात मॉल किती गावात पैसे किती गावात तर सेकंडरी मार्केटात डिमांड सप्लाय म्हणताना देणतेले पैसे असं जण त्या शेअर असं तर तुमच्या प्राइसेस मॉल चढ गावले पॉसिबल
आणि प्राइस त्या शेअर्स पैसे देतील जण नाही असला तर तो शेअर्स कदाचित उडणं मालगा पण प्युअरली मार्केटात कसा चलता त्याच्या बेसिस तुमचे प्राइस डिसाइड होते प्रायमरी मार्केटात कंपनीज आणि ते शेअर सांगतात की ह्या रेंजचा एक 230 to 250 ह्या प्राइस बँड तुम्हाला शेअर्स गावात मार्केटात त्या 250 गावलं पिढे 300 गावलं पिढे 220 गावलं पिढे उन्हाचं गावलं प्युअरली डिमांड सप्लाय त्याचं जण घेतले कितलेसं इक्वली कितलेसं तिच्यावर पुरा त्या प्राइस डिसाइड होता त्याच डिमांड मार्केट सप्लाय डिसाइड होता सेकंडरी मार्केटात प्राइस मॉल एका शेअराचा त्यापर इश्यूच आयपीओ नि बरं ह्यांचा मी मस्त डिटेल जाणणं आहे मोड्स ऑफ कॅपिटल इश्यून्सो आयपीओ एफपीओ राईट इश्यू ह्या बद्दल सांगितलं सगळ्या ह्या तो मस्त डिटेलन जाणणं मी प्युअरली सांगाले की कसा कसा कॅपिटल रेस करले होता करून बोनस इश्यू मी सांगितलं फ्री शेअर देतात कंपनी चोकट प्रॉफिट केलं ना त्याचं कॅपिटल मस्त वाढलं असा तर ते सांगतात की आमचा कॅपिटल वाढता प्रॉफिट वाढता तर ते शेअरचा मॉल वाढता मस्त शेअरचा मॉल मस्त चढ असला तर केला जण सध्या परचेस करले म्हणून नाही आता एकूण शेअर स्टॉक एक्सचेंज बघून गेलं तर एक 15,000 18,000 80,000चा शेअर आहे एक शेअर 80,000 रुपीज असो असा तर आता एकट्या जणांचं एक 2 शेअर घेतलं झालं तर 1.5 लाख रुपये देऊन दिले तर केला टायमाचं त्यांचं ट्रेडिंग उन्हा म्हणतात की त्याला त्याच्या पैसे एकदाच देवले कोणाच म्हणून नाही एका शेअरचं पाठी तर कंपनी काय करतं एक बोनस इश्यू देतात बोनस इश्यू दिल्यापर्यंत शेअरचा मॉल वाढता तुमची क्वांटिटी वाढता व्हॅल्यू तुमची सेम होतात त्याच्या मित्रांनी मग ते शेअरचे व्हॅल्यू उन्हावल्यापर्यंत मॉल उन्हावल्यापर्यंत नाही ट्रेडिंग होले सुरू होतं तर त्याला कारण असतं तर बोनस इश्यू देवल्याने ह्या पुरा तर त्या पुरा विषय असताना त्या पुरा माध्यमनी कंपनी पैसे गोळा करतात बोनस इश्यू ऍडिशनल पैसे नाही खाली प्युअरली फ्री शेअर्स म्हणजे इन्व्हेस्टर सेकंडरी मार्केट आता एक थोडा इम्पॉर्टंट टॉपिक्स त्या मला कव्हर करून आणि याच्यावर मी थोडा तुम्हाला टाइम सर देता मी इथं बोलायला आणि पुरा आणि तुम्हाला काय क्वेश्चन असलं तर विचारलं होईल तिथं आता आम्ही केव्हा इन्व्हेस्टमेंट करतो आज आम्ही समजा एक शेअर्स परचेस करून तर कसा परचेस करता तर मला कोणतरी एक फ्रेंडने सांगितलं अरे त्या कंपनीचा शेअर मस्त चुकटचा तर मस्त वाढता तू घे सांगतात काय जण सांगतात आता मला थोडा इंटरेस्ट असला शेअरांत आणि थोडे काहीतरी पैसे असले आपल्या घरी हा पॉकेटात बँकांत तर मी सांगता ठीक आहे मी एकदा घेऊन बघूया काय म्हणतो आम्ही तसा करून आम्ही शेअर घेतो आजचे दिवसात की झाले आम्हाला त्या आयडिया असत नाही की आम्ही काय बघूया त्यांचं आम्ही खैल विषयच बघूया तरच आम्हाला शेअर परचेस करायला आम्ही डिसिजन घेतो आता एक तुम्हाला उदाहरण सांगता तुम्ही आता मी घरच्या विषयी एक्झाम्पल दिले तुम्ही आता घार घेऊन आणता ना अरे त्या घाट सोबत त्या घी सांगता पण तर आम्ही जाऊन घेतो ना ते नाही आम्ही सुमारपरा विषय बघतात ते आम्हाला गोटेच हा आमचे गोटचे जण फिरवतात आम्ही बिल्डिंग क्वालिटी कोडचा हा बिल्डिंगांचा पुरा लेटेस्ट मॉडर्न एम्युनिटीज असा हा सेक्युरिटी असा हा पाणी असा हा मग तुम्ही ती घरात जाऊन बघता तुम्हाला वाऱ्या चोकडे हा तुम्हाला दिकणी परत चोकट दिसत हा तुम्हाला म्हणजे तुम्ही केला पेला वस्तू बघता मग तुम्ही घार घेता तसंच तुम्ही त्याचा शेअर्स घेताना तुम्ही केला वस्तू बघू लागली कोणतरी सांगता करून घेवलं कोणतरी सांगता करून ऐका घेवल्याच तोंदूर नाही पण तुम्ही परचेस करताना तुम्ही तुमचा एक आयडिया युज करले तर तुम्ही ऍक्च्युली काय काय बघू हव्या त्याबद्दल मी थोडं बोलतो इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताना एक अनालिसिस करले डोळे बंद करून करले नव्हा तुम्ही युजून ट्रॅक परचेस करले काय बघू बेसिकली ड्यू डिलिजन्स म्हणताना तुम्ही काय काय फॅक्टर बघू तर कंपनीचा प्रॉफिट यांचा नाही कंपनी प्रॉफिट करतसा नाही तुम्हाला कसा कळत कंपनी प्रॉफिट करतसा नाही करून तर एक कंपनी जी एक्झिस्टिंग असा चालू कंपनी असा चालू म्हणताना रनिंग कंपनीज आहे जसं आहे हिंदुस्तान लिव्हरचा रिलायन्स असा एशियन पेंट्स असा समजा मोबाईल आणि जिओ असा नाहीतर एअरटेल असं ही परत कंपनीज केला कंपनीज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज केला असं एलएनटीस केला कंपनीज तर तुम्हाला समजा एका कंपनी तुम्हाला बघू शकेल ह्या कंपनीचा कोणता नाही तर तुमच्या त्या कंपनीचा पुरा डिटेल्स तुम्हाला त्यांच्या कंपनीच्या साईटात जाऊन तुम्हाला पाहतो त्यांचे इन्व्हेस्टर ऑप्शन्स असतात पुरा कंपनी लिस्टेड कंपनीचं त्यांच्या गेल्या केल्या वर्षाच्या डिटेल्स त्यांचं साईटांचं त्यांचं खाल्लं लागतात कंपल्सरी आणि आम्हाला इन्व्हेस्टरांचं त्या साईटात जाऊन ती आम्हाला बघून होता की त्याने पुढच्या वर्षात किती प्रॉफिट केल्यानं किती तिचा व्यवसाय झाला तिच्या आधील्या वर्षांत किती झाला तिच्या आधील्या वर्षांत किती झाला आता प्रॉफिट करतोच हा प्रॉफिट उन्हा होतोच सेल वाढताचा हा कमी होताचा हा ह्या पुरा फॅक्टर मी बघूया त्यांना लोन घेतल्याचं तर लोन तर पे करताच नाही डिफॉल्ट होण्याचा नाही पहिलो तिच्या कंपनीचा तिचे कंपॅरेटिव्ह कंपनीज वेगळे सर इन्फ्रास्ट्रक्चर समजा 50 कंपनीज होतं ते 50 कंपनीच्या तिचे परफॉर्मन्स कसं
असा नाही ह्या प्रमाण बघू लागायचे. ह्या बघितल्यापर्यंतच आम्हाला त्या कंपनीचा इन्व्हेस्टमेंट कोणतं डिसिजन आम्ही नक्की करू घेवला हा नाही. त्या माध्यम मी आता सांगितल्यासारख्या स्टॉक एक्सचेंज आणतो आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE तिच्या साईटवर गेलं तर तुम्हाला त्या कंपनी सिलेक्ट करले होता आणि त्या कंपनीचं तुम्हाला डिटेल्स बघले होता. कंपनीच्या वेबसाईटवर सांगितल्या तिच्या वेबसाईटवर जाऊन बघले होता. त्या अतिरिक्त तो केला आणि को साईट असं तुम्ही सर्च करले गेलं तर मनी कंट्रोल असा स्क्रीनर असं हे पुरा चोकोट साईट होतं त्यास तुम्हाला केला डिटेल्स गावतो मस्त एकदम टॅब्युलर फॉर्म मध्ये गावतो. तुम्हाला एक संक्षिप्त एक ब्रीफ ऑन डिटेल्स हव्या असल्या तेव्हा तुम्हाला उपलब्ध होतं. तर तुम्हाला केला माध्यमचा तुम्हाला त्या डिटेल्स काढून घेवले तर ते तुम्ही डिटेल्स ऍक्च्युअली काढल्याव्या बघू लाव्या अनालाइज करल्याव्या आणि मग डिसाईड करल्याव्या घेऊनचा नाही घेऊनचा. फर्दर मोर आणि केलो पॉइंट्स असतात आणि बघू गेलं तर त्या बिझनेस कायचा कंपनीचा आहे. आता केलो कंपनी मायनिंग बिझनेस केलो कंपनी फूड अँड बिझनेस आता तुम्ही झोमॅटोचा IPO आहे त्या ऍक्च्युअली फूड प्रोड्युसर नाही त्या प्युअरली एक ती उत्पादन केलंय प्रोडक्शन केलंय फूडचं आहे कोणासाठी हव्या जायला डिलिव्हरी करायचं काम तरी त्याला तिथली व्हॅल्यू गावचं. तर त्याचा बिझनेस कायचा आम्ही त्या बघितल्या चोकट केला तर त्या बिझनेस ग्रो होईसारखं दिसतं आम्हाला चोकट बिझनेसचा तरच आम्ही त्यांना इन्व्हेस्ट करला. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. तुम्ही केदा तुमच्या घरी जाताना स्टेशन खेचून तुम्हाला दिसता एक अंगड दिसता थरला एक स्टॉल दिसता गाळा दिसता चोकोट व्यापार चालतो टेरिफिक बिझनेस तुम्हाला दिसता हा काय व्यापारचा ह्या व्यापारात मला इन्व्हेस्ट करले गावतो किती चोकोटून दिसता मग किताले किताल तुम्हाला दिसतं चोकोट व्यापार चोकोट प्रॉफिट दिसण्यासारखं असा करून तर तुम्हाला शेअर गावत किती चोकोटून दिसतं तुम्हाला. त्याच दृष्टिकोनाने बघितलं तर ठरली कंपनीचा चोकोट बिझनेस करतं तुम्हाला त्या बिझनेस तुम्हाला प्रॉफिट घेऊन असलं तर तुम्ही त्या कंपनीचा एक शेअर घेऊन एक शेअर घेतला तर तुम्ही एक शेअरचा तुमचा ओनरशिप आहे सांगितलं तर त्या कंपनीत समजा 1 करोड शेअर्स त्यांना समजा तुम्ही एक शेअर घेतला तरी एक तरी शेअर घेतला तरी तुम्ही त्या कंपनीचे ओनर झाले पण एका शेअरचे तर उद्या त्या पुरा शेअर होल्डरचं काय गावतं बेनिफिट प्रॉफिट डिव्हिडंड बोनस शेअर्स तर तुम्हाला गावता पण वाटा तुमचा एक शेअरचा वाटा मानतो तुम्ही चढ घेतलं तर चढ वाटा करतो पण तुम्हाला एका कंपनीत पार्टिसिपेट करले गावता तुम्हाला एक कंपनीत बिझनेस होता तुम्हाला पार्टिसिपेट करले गावता एक शेअर परचेस करून त्याच्या माध्यमातून प्रमोटर्स केला पुरा क्रायटेरियास त्यांचं PE रेशिओ आणि पुरा मी त्यांचं मस्त डील होऊन नाही तुम्हाला एका समजा तुम्ही एक तुम्हाला एक मी आता एक क्वेश्चन विचारतो मला एक क्वेश्चन विचारायचं होतं इथं सपोजिंग एक कंपनी A आणि त्या तुम्हाला 20% रिटर्न देईल सांगितलं तर त्या कंपनीचं मॉल एक 20% वाढतं एका वर्षात एक अनुमान एस्टिमेट तसंच एक कंपनी B असा तिचा 100 रुपयाचा शेअर 130 रुपये होले सध्याचा एका वर्षाने तर तुम्हाला समजा विचारलाय काही कंपनीने इन्व्हेस्ट कराव्या तर तुम्ही काय सांगतात. माझा प्रश्न मी आणि सर दोन कंपनीचा कंपनी A चा कंपनी B असा कंपनी A ची व्हॅल्यू 100 रुपयाचा आज आणि तुम्हाला एक तुमचा अंदाज कळता की कंपनी A ची व्हॅल्यू एका वर्षाने 100 चे 120 होले 26 आणि कंपनी B ची व्हॅल्यू 100 सोनं 130 होले 26 तर तुम्ही ख्यात इन्व्हेस्ट करतात B. तुमचं मनात राहायला सांगा तुम्हाला काय कळलंय त्या बेसिसवर तुम्ही उत्तर द्या. चॅटन घाला प्लीज चॅटन घाला तुम्ही चॅटन घालताना दिवसानंतर जणांना काय सांगतो सर करून B कुणी आणि जून A सांगितलं नाही किताले उणे गावतो रिटर्न पुणे रिटर्न गावतो आता मी तुम्हाला एक अनेक क्वेश्चन ऍड करता एक क्वेश्चन ऍड करता आणि एक फॅक्टर ऍड करता कंपनी A सानिया त्यानंतर रिस्क मस्त होण्याचा तिचा व्यवसाय सानिया चोकट व्यवसायाचा त्यानंतर रिस्क होण्याचा ड्यू डिलिजन्स येस व्हेरी राईट आणि कंपनी B सानिया त्यानंतर रिस्क कसा थोडा उद्या गोष्ट काही होले पिरियड त्या कंपनीवर काही नोटीस एवढे पिरियड असा रिस्क कसा आता तुम्ही काय इन्व्हेस्ट करतात आता जसं तुम्हाला एक रिस्क कळायला सुरू झालाय तर तुमचं इन्व्हेस्टमेंट फट सोडून एकाला सोडून तुम्ही धरला इन्व्हेस्टर अनेक शेअरले कंपनीला धरला ह्या किती तुम्ही असं केलाय सिंपल रिझन तुम्ही दोन फॅक्टर बघितले फर्स्ट तुम्हाला रिटर्न किती गावतं आणि तुम्ही रिस्क किती असा मी तुम्हाला रिटर्न मान तर सांगितलं त्यास तुम्ही एक डिसिजन घेतलाय पण तुम्हाला रिस्क सांगते तुम्ही डिसिजन चेंज केला सांगितलं तर दोन फॅक्टर इम्पॉर्टंट
तुम्ही कदा इन्व्हेस्टमेंट करतात आता मी येऊन सांगतो कंपनीत इन्व्हेस्ट करा तर तुम्ही तुमच्या बघीने बघू लावा की कंपनी हेच आहे रिटर्न्स किती येईल सध्याचा एक आणि त्यात रिस्क कसा हा काय तिच्या मित्रांनी रिस्क असा मायनिंग कंपनीचा तर तिच्या त्यासोबत मस्त रिस्क कोणत्या आता रिस्क जाणत असा तर आता आणि खान रिस्क असा पॉल्युशन करतले कंपनीज त्याच रिस्क असा तर तुम्ही तसा एक रिस्क इव्हॅल्युएट करून की नाही हॅन तो रिस्क चढ असा आणि मी रिस्क चढ घेत असं मला खाली 10% चढ गावत तर मी रिस्क घेईन असताना मला नाहीतर रिस्क पुण्या करून मला 20% गावचं इथं तर मी किती त्या सिलेक्ट करेन हवा तसा करून आम्हाला एक डिसिजन घेऊन होता आता इथं कामात मावणी घटलं असेल वी हॅव टू सी द रिटर्न फॉर मेनी इयर्स त्याचं तुम्हाला लास्ट किती 4-5 समजा तुम्ही एक दोन कंपनी आयडेंटिफाय केली की ह्या दोन इन्व्हेस्टमेंट कधीसारख्या कसा आता तुम्ही तिचे रेकॉर्ड बघा गेल्या 4 वर्षांनी 5 वर्षांनी तिने काय रिटर्न दिलं किती रिटर्न दिलं तसंच आणि कंपनीचं करा आणि मग कम्पेअर करा मग तुम्हाला एक डिसिजन घेऊन सुद्धा पडता की ठीक आहे ह्या कंपनी सपोर्ट रिटर्न देत असा कंटिन्युअसली आणि ह्या कंपनीचा रिटर्न असा सपोर्ट पण त्याच्यासारखा सपोर्ट नाही तर आम्हाला ह्या सिलेक्ट करायला होईल पण आम्हाला एक डिसिजन घेऊन एक आधार गाव तर केदा ह्या तुम्ही तुमच्या बेसिस तुमच्या जजमेंटनी तुम्ही करायला आता तुम्ही समजा कंपनी आयडेंटिफाय केली तर त्यास ऑर्डर कसं तुमचा कसा परचेस करून जाय मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला एक ब्रोकर रजिस्टर व्हायला हवं तुमचं एक डीमॅट अकाउंट असावं एक ट्रेडिंग अकाउंट असतं ब्रोकर ट्रेडिंग अकाउंट ब्रोकर बिल असतं का आणि डीमॅट अकाउंट ब्रोकर बिल असतं नाही तर तुमच्या बँकांत काहीतरी असतं तर तुम्ही ब्रोकरला जाऊन फोन करून सांगायला होता की अरे मला त्या कंपनीचे शेअर्स घेऊन सर 100 50 शेअर हा काय हो तुम्हाला घेऊन सर तसंच तुम्हाला हवं तर ऑनलाईन तुला ऑर्डर केलं होतं तिथे तसा कम्युनिकेशन असतं नाहीतर त्याच्या ऑफिसात जाऊन तिला समोर बसून सांगायला होतं की मला ह्या कंपनीचा परचेस करून परचेस करतो तर तुम्ही तिला किती पैसे द्याल नाही तर पैसे देतील असलं आणि तुमचे पैसे किती अकाउंटात असतं तिच्या बेसिसवर तुमचा ऑर्डर एक्सेप्ट करून तुम्हाला शेअरचा डिलिव्हरी देतात त्याचा ऑर्डर केल्यापर्यंत 3 दिवसांनी तुमच्या अकाउंटात शेअर्स येतात तसंच जर तुम्ही इकले असले सेल केले असल्या तर 3 दिवसांनी तुमच्या अकाउंटात पैसे येतात वर्किंग डेज पैसे अकाउंटात येतात ह्या गॅरंटी कोण देतात ह्या गॅरंटी त्यांच्या ह्या देतात क्लिअरिंग कॉर्पोरेशन देतात त्यांचा रेस्पॉन्सिबिलिटीचा त्यांच्या लायबिलिटीचा तुमच्या खैलो ऑर्डर तिच्या प्लॅटफॉर्मवर डिलिव्हर झालं गॅरंटी देतात कॉर्पोरेशन तर तुम्ही सेल केल्याचं तुमच्याकडून शेअर घ्यायचं तर तुम्हाला ते पैसे गावास हवे ती गॅरंटी क्लिअरिंग कॉर्पोरेशनची असते डेपॉझिटरी सर्व्हिसेस ह्या मी सांगितलं तुम्हाला डीमॅट म्हणताना तुमचे शेअर्स मी एक्झाम्पल दिल्यासारखे तुम्ही बँकात कॅश जमा करतात रोकडा पण तुमच्या पासबुकात खाली बरे नाही इफेक्टिव्हली काय झालं तुमचे कॅश डीमॅट फॉर्म झाले तसे शेअर जो तुम्ही परचेस केले तुम्हाला फिजिकली शेअर गावत नाही तुम्ही सोसायटीत राहतात तुम्हाला सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट असतात फिजिकल शेअर सर्टिफिकेट असतात तसं आहे इथं फिजिकल शेअर सर्टिफिकेट असत नाही आता इलेक्ट्रॉनिक शेअर सर्टिफिकेट झालंय तुम्ही फिजिकल असल्या तर तुम्हाला डीमॅट कन्वर्ट केलं होता तुमच्या ब्रोकरला अप्रोच करा तो ती फॉर्म भरला होता ERF फॉर्म त्या फॉर्म भरून त्याच देऊ लागतं शेअर्स देऊ लागतं ते मग एक थोड्या दिवसांनी 15 दिवसांनी तुमच्या अकाउंट डीमॅट म्हणून शेअर्स येतात डीमॅट केल्याशिवाय तुम्हाला सेल करले म्हणून नाही तुम्ही परचेस केले डीमॅट फॉर्म तुम्हाला डीमॅट खंयचा रिक्वायरमेंट असा त्याच्याशिवाय तुम्हाला त्या शेअर मार्केटात ट्रेड करले होऊन नाही ती शेअर्स तुम्ही डीमॅट असलेली शेअर्स किती अनेक काहीतरी असली ती करले होईल त्यापुरा फॉर्म्स असं ह्यात मी मस्त डील करत नाही सांगत नाही फॉर्मॅलिटीज पुरा प्रोसिजर पुरा ERF फॉर्म मी म्हटलं त्या तुम्ही फिजिकल शेअर्स असा खैल कारण आणि तुम्हाला एक शेअर्स पडलेच तर तुम्हाला ब्रोकरला अप्रोच करून तुम्हाला त्या फॉर्म भरून तुमच्या डेपॉझिटरी जावं लागतात ब्रोकर बिल नाही डेपॉझिटरी जावं लागतं समजा तुमच्या डेपॉझिटरी बँकात असा बँकेमध्ये गेले आणि सांगितलं की मला ह्या कन्वर्ट करून सा तर ते सांगता ते फॉर्म भरले देतं फॉर्म आणि डिटेल्स भरून ते साईन करून त्यांचं फिजिकल शेअर्स मागे साईन करून त्यांना देऊन सोडून जा ते तुम्हाला पुरा समा असला तर 15 अकाउंट यांचे कन्वर्ट एव्हरी कंपनीले एक प्रत्येक कंपनीले वेगळ्या कोड असा ISN कोड असता ISN कोडनी एक कंपनीचे शेअर गुर्त कळता सांगितलं तर एक रिलायन्स कंपनीचा तुम्हाला रिलायन्स ऐकून बसता पण रिलायन्स इंडस्ट्रीज असा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर असा रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रा असा रिलायन्स पॉवर असा असं पुरा रिलायन्स सुमा असा टाटा तो सुमार टाटा असा टाटा स्टील असा टाटा पॉवर असा टाटा कन्सल्टन्सी असा सुमार टाटा सुमार असा तर खैल कंपनी टाटा म्हणतात तर तुम्हाला कसा एक आधार नंबर असा तसंच पुरा कंपनी एक युनिक नंबर असा ISIN नंबर युनिक त्या नंबर सांगितलं तर तीच कंपनी आणि खेळवण आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्ड सेम नंबर ISIN IN स्टँड्स फॉर इंडिया
म्हणताना आयन बरेल असल्या म्हणताना ती शेअर्स इंडियाचं स्टॉक एक्सचेंज लिस्टेडचा तर इंडियन स्टॉक मार्केट डिलिंग मग ई स्टँड फॉर द खैल कंपनीसाठी एफ असतं तर म्युच्युअल फंड असा पुरा एक ब्रेकअप करून कंपनी आयडेंटिफाय होते. डीमॅट फॉर्मचा काय भरल्या करून मी ह्या प्रोसिजर चढ डील करत असं तुम्हाला म्युच्युअल फंड ह्या माझा हा एक मेन टॉपिक होता आज बोलायचं होता तुम्हाला तुम्ही आता स्टार्टिंग तुम्हाला पुरा एक क्लिप बघितला असता तर तुम्ही स्टार्टिंग इंट्रोडक्शन टू प्रायमरी मार्केट त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग आणि ह्या पुरा होऊन द्या डूस अँड डोंट्स ऑफ बाईंग शेअर्स तर ह्या फॅक्टर्स थोडे आता मी कव्हर करतो ह्याच्या पुढे तर फर्स्ट ऑफ ऑल म्युच्युअल फंड्स तर बिफोर स्टार्टिंग मी म्युच्युअल फंडचा डिस्ट्रीब्युटर नाही सा म्युच्युअल फंड सेलिंग करले मी बेसला नाही प्युअरली इन्फॉर्मेशन तर मी खैलो सांगतो सा दॅट्स प्युअरली सेबीच्या अप्रूव्ड पीपीटीचा आहे तिच्यात बघ्या सांगता आणि माझी माहिती मला गोत असेल विषय तुम्हाला सांगायचा मी तर दॅट इज अ डिस्क्लेमर फर्स्ट थिंग मुव्हिंग अहेड पुढे जाणताना म्युच्युअल फंड तर तुम्हाला किती जण म्युच्युअल फंड बघ्यात होत नाही डोंट नो होत नाही तर नो घाला त्याला म्हणून मी धरून तुम्हाला म्युच्युअल फंड गुस्सा करून तरी होत नाही तर नो सांगायचं असं काही बेजार नाही होत मात्र काही नाही खाली नो घाटत फिरतात माझा प्रश्न होता किती जण म्युच्युअल फंड बघा होत नाही नो सांगा गुस्सा हा तर नो सांगा ठीक आहे परंतु गुस्सा करून अजून चालतं आम्ही म्युच्युअल फंड बद्दल तर एक म्युच्युअल फंड म्हणताना एक जस्ट मी पीपीटी समोर असा थँक्यू पीपीटी समोर असा करून मी एक उत्तर देता म्युच्युअल फंड म्हणताना कॉमन पूल म्हणताना पैसे पुरा त्यांच्या लायकाने पैसे त्यांना घालतात इंटरमिजिएट नॉलेज ओके आय विल कव्हर दॅट त्यांच्या जणचा निया त्यांच्या लायकाने पैसे त्या म्युच्युअल फंड घालतात आणि ते एक फंड मॅनेजर असतात ते हे पैसे इन्व्हेस्ट करतात डिफरंट इन्व्हेस्टमेंट सेक्युरिटीज आणतो नाहीतर प्रॉपर्टी आणतो गोल्ड आणतो कॉमोडिटीज आणतो डिपेंडिंग ऑन त्या स्कीम काय सांगितलं असेल त्याला काय तर त्या कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणताना किती आले आता समजा एका प्रॉपर्टीने इन्व्हेस्टमेंट करत असलं एक प्रॉपर्टी समजा 100 कोटीची प्रॉपर्टी तर मापील 100 कोटी जर जाऊन मापील कदाचित 1 कोटी रुपये नाही तर मी कसं इन्व्हेस्ट करून जाईल तर तसंच माझ्यासारखे केला जाऊन असतील इन्व्हेस्ट करले तर त्यांच्या पुरण ते पैसे वोट येऊन त्यांचं मग एक 100 कोटी मुले साथ दिसा आणि मग 100 कोटी त्या प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करले साथ दिसा तर सांगायचं जर मेजर इन्व्हेस्टमेंट करले म्युच्युअल फंडले मस्त पैसे असले तर त्या चोकोट इन्व्हेस्टमेंट करले होता डिस्ट्रीब्यूट करले होता अनेक एक म्हणताना म्युच्युअल फंड त्याला थोडा कॉस्ट असता 1%, 1.5%, 1.5%, 2% त्या कॉस्टवर डिस्ट्रीब्यूट होता पुराच्या इन्व्हेस्टर्सवर त्या मेन बेनिफिटचा म्युच्युअल फंड त्याच म्युच्युअल फंडचा म्हणताना तुम्ही पुरातन मोठून इन्व्हेस्ट केलाय किती जण इन्व्हेस्टर्स तिथल्या फंड वाढतात तिथल्या चोकोटून इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडले इन्व्हेस्ट करले चोकोट होता म्युच्युअल फंड कोणा स्टार्ट करले होता पण आता उद्या मी जाऊन सांगता मी म्युच्युअल फंड स्टार्ट करता तर मला परमिशन गावान कारण मी म्युच्युअल फंड स्टार्ट करले कोणाचं चोकोट फायनान्शियल एक्सपर्टाइज असा एक ऍटलिस्ट 5 इयर्स 10 इयर्स आहे आणि चोकोट नेटवर्क असा आणि ते नॉन पब्लिक एंटिटी असले तरच त्यांनी म्युच्युअल फंड स्टार्ट करले परमिशन गाव ते ट्रस्ट फॉर्म करतात ते कंपनी हा नाहीतर सोसायटी हा असा काही फॉर्म करत नाही ते ट्रस्ट फॉर्म करतात आणि ट्रस्टात स्पॉन्सर असतं ट्रस्ट फॉर्म करतात आणि मग त्याचे ट्रस्टी होऊन जातात आणि अप्रुव्हल घेतल्यापर्यंत कोणाकडे अप्रुव्हल घेतात ते सेबी असं अप्रुव्हल घेतात ते सेबी अप्रुव्हल देत सेबी अप्रुव्हल दिल्यापर्यंत त्या म्युच्युअल फंडचा व्यवसाय स्टार्ट करले होते म्युच्युअल फंडचा व्यवसाय स्टार्ट करताना ती आधी एएमसी असेट मॅनेजमेंट कंपनी तुमच्या राईट साईड दिसतात असेट मॅनेजमेंट कंपनी एएमसी अपॉइंट करतात आता अगेन एएमसी कोण XYZ असत नाही त्यांचं फायनान्शियल रेप्युटेशन फायनान्शियल बॅकग्राऊंड आणि गुड नेटवर्क असतं सगळं तर त्यांचं परमिशन गावतं आणि मग एएमसी आणि मग कस्टडियन असतात कस्टडियन म्हणताना म्युच्युअल फंडचे परचेस केलेले असेट्स पुरा कस्टडीन असतात यांच्या कस्टडी नॉर्मली कसे ट्रेजरर असतात ट्रस्ट तसं देखील कस्टडी असतात बँक्स आहे चेकवर साईन करून नाहीतर असेट्स आहे त्याचा ओनरशिपचे पेपर्स ह्या परत देखील कस्टडीन असतात असेट मॅनेजमेंट परचेस सेलचं डिसिजन घेऊन त्याला कस्टडियन असेटला रिलीज करतो डिपेंडिंग ऑन द प्रोसिजर कम्प्लीट करता नाही तर त्यात गुड अमाऊंट ऑफ ट्रान्सपरन्सी असा गुड अमाऊंट ऑफ कंट्रोल असा त्यास एक म्युच्युअल फंड इज अ बँकेबल म्हणजे तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवून इन्व्हेस्टमेंट करले होईल ते यूज करू एएमसी बघा मी आता सांगितलंय ते बेसिकली परचेस सेल करून डिसिजन म्युच्युअल फंड तुम्ही घेऊन
एकदा ते ट्रस्ट फॉर्म केलेले ट्रस्टीज असतात ते ओव्हरलुक करतात, ते बघतात समाज चलतसा नाही काम करून, त्यांच्या रेस्पॉन्सिबिलिटी झाली. EMC शो रन करतात, कस्टडियल असेट्स असतात. इन ऍडिशन ऑडिटर्स असतात, ऑडिटर्स ते चेक करत असतात स्कीमप्रमाणे इन्व्हेस्टमेंट झालचा नाही, स्कीमात पैसे यायचा नाही पाठी इन्व्हेस्ट केले हे इकलेपर्यंत त्या पुरा काय फ्लो मी आता सांगितलेला आहे. इन्व्हेस्टर्स पैसे फंड म्युच्युअल फंड नंतर फंड मॅनेजर स्टॉक्स आणि मी रिटर्न्स आले आणि त्याचं फंड आणलं पडतं त्यासोर तुम्ही इन्व्हेस्ट विड्रॉ करत नाही त्यासोर ते पैसे त्यांचं असतात आणि इन्व्हेस्ट होत असतात. म्युच्युअल फंड नॉर्मली ह्या टाईपचे स्ट्रक्चर असतात म्हणताना आता समज मी म्युच्युअल फंड सांगितलं पण म्युच्युअल फंड कसं असतात तिथे डिफरंट स्कीम असतात 1 2 3 4 5 असं वेगवेगळे स्कीम असतात. आता डिफरंट स्कीम किती असतं म्युच्युअल फंड नंतर तर एक विषय मी ही पीपीटी नाही ते मला सांगायचं मला म्हणत आहे त्या मी सांगतो तुम्हाला इथं आपल्या लाईफात केला गोल्स असतात. आज आम्ही पैसे कमवतो ते पैसे आम्ही कमेन काय करू आज आम्ही पैसे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट केले पैसे ग्रो होत असतात पण ते पैसे ग्रो झाले काय करतात आम्ही त्या पैसे आणि वाढांदे हा आणि थोडे वाढले मग आणि थोडे वाढले मग करतलच काय त्या पैसे आम्हाला काहीतरी पर्पज असा ना त्यासाठी आम्हाला ते पैसे युज करायला गावतलच नाही. तर आमच्या लाईफात केला गोल्स असतो आमच्या लाईफात एक समजा आमचं माझं एज 25 इयर्स असतं माझे 25 इयर्स नाही सर पण मी सांगायचं माझं एज 25 इयर्स आहे तर आता एक 2 वर्षांनी हा 3 वर्षांनी वरड करून हा नाहीतर ऑलरेडी वरड जायचा एक फोर्टशीच त्यांचं स्कूल असं हायर एज्युकेशन असं त्याच मला पैसे हवे जायचं नाहीतर तिला बाहेर गावून धरून हायर स्टडीज असं मला घर घेऊन नाहीतर गाडी घेऊनची नाहीतर मला रिटायरमेंट होताना मला पैसे होते कॉर्पस होतं आपल्याला त्यासाठी पैसे हवेच आम्हाला. आजकाल तुम्ही बघितलं ते करोड जण पैसे असले स्पेसान हिंडा जातात आणि 15 वर्षांनी त्या कॉमन होतं कदाचित माझा आणखी एक गोल ऍड होतं मला स्पेसान जाऊन होत नाही आमचा गोल्स केला असतात आमच्या लाईफात केला गोल्स असतात तर केदा आम्ही ते पण एक मॅटर एक आठवत की गोल्स पुरा तुमच्या समोर अगदीच एका टायमाला नाही सांगितलं तर वर्ल्डचा विषय 2 वर्षांनी चालचा त्याचा पैसे हवे सांगितलं तर फोर्सचा एज्युकेशन विषय 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याचा तुम्हाला ते पैसे हवे तसंच रिटायरमेंट तुमचं 20 वर्षांनी 25 वर्षांनी डिपेंडिंग ऑन द एज त्यानंतर तुम्हाला त्याचा ते पैसे हवे ते तुम्हाला पुरा ते पैसे डिफरंट टायमास हवे चालतात तर तुम्ही केव्हा इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येक गोलाचं एक वेगळ्या इन्व्हेस्टमेंट असतं डिफरंट इन्व्हेस्टमेंट फॉर इच गोल तुम्ही आता तुम्हाला समजा तुम्ही 4 गोल त्या 4 गोलाचे तुम्ही 4 इन्व्हेस्टमेंट वेगळे घेऊन जाईल ह्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ह्या गोल समोर येताना तुमच्या समोर त्या पैसे तुम्हाला हाडून तुमचे तिथले पैसे तुम्हाला जमा करून दिले असतात तसंच सेकंड इन्व्हेस्टमेंट सेकंड गोल असतं थर्ड इन्व्हेस्टमेंट थर्ड गोल असतं फोर्थ इन्व्हेस्टमेंट फोर्थ गोल असतं तर तुम्हाला असं केलं जर असं काय होतं तुम्हाला कंट्रोल होतं की तुमच्या गोलच्या प्रमाणे तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत असं आणि ग्रो होत असं नाही तुम्हाला ते आयडेंटिफाय चेक करलं तुम्हाला कळायला सुरू होता की ठीक आहे माझे हे गोल कव्हर झालं मला प्रॉब्लेम नाही सर आता माझे इन्कम वाढता सात आणि 2-3 गोल उरले ते माझे ते ऍड करले होते मला तसं करून तुम्हाला प्लॅनिंग करलं त्या निमित्ताने म्युच्युअल फंड नंतर तुम्हाला एकच स्कीम दिली तर पण नाही की त्याला की तुला तुम्हाला डिफरंट इन्व्हेस्टमेंट होते तुमचे डिफरंट टाइम्स मॅच्युअर होऊन त्याला इन्व्हेस्टमेंट होते तुम्ही बँकात एफडी ठेवताना तुम्हाला विचारता 1 वर्षात तुमचा 3 वर्षात तुमचा 5 वर्षात तुमचा तसंच म्युच्युअल फंड नंतर डिफरंट स्कीम्स असतात तुम्हाला काही स्कीम आता निवडल्या बेसिसवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आयडेंटिफाय करलं का गोलाचं आणि हा गोल किती 3 वर्षाचा तर तुम्हाला 3 वर्षांनी मॅच्युअर होऊन त्याला इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट समजा अनेक एक गोलचा त्या 7 वर्षानंतरचा तर तुम्हाला म्युच्युअल फंड नंतर त्या स्कीम खेळ 7 वर्षांनी मॅच्युअर होताचा ह्या गोलसाठी त्या तुम्ही सिलेक्ट करता तसा करताना काय होतं तुमच्या त्या स्कीम तुमच्या रिस्क प्रमाणे सपोर्ट इन्व्हेस्टमेंट करून मॅक्झिमम काय रिटर्न गावायला पॉसिबल त्या लेखा काम करतात स्कीम की त्याच गोष्ट तुम्ही हे पैसे 3 वर्षाचं काढत नाही 7 वर्षाचं काढत नाही त्यांना सपोर्ट मॅनेज करून सपोर्ट रिटर्न द्यायला पॉसिबल त्याच त्या डिफरंट स्कीम्स असतात म्युच्युअल फंड आता काय सांगितल्यापर्यंत आता तुमच्या समोर पीपीटी काय त्याबद्दल थोडा बोलतो मी ओपन एंडेड क्लोज एंडेड इंटरव्हल फंड्स म्युच्युअल फंडचं केदा एक नव्या स्कीम हाडता तर नॉर्मली त्या ओपन एंडेड स्कीम असतात म्हणताना स्टार्टिंग तुम्ही इन्व्हेस्ट केलाय तुम्हाला तुमचे पैसे दिल्या लेखानी तुम्हाला युनिट्स त्यांनी देऊन सोडले ना तुम्हाला मग आणि को इन्व्हेस्टमेंट करून असल्या तर तुम्हाला मग आता पैसे दिले होते आणि तुम्हाला युनिट्स गावात पण मग तुम्हाला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करले तुम्ही युनिट्स देताना त्या टायमात त्याच्या व्हॅल्यू काय
वाढल्या असल्या तर तुम्हाला व्हॅल्यू वाढलेल्या कारण तुम्हाला युनिट्स द्यावा. समजा आधी तुम्ही 1,000 रुपये दिले आणि 10 रुपयाची फेस व्हॅल्यू तर तुम्हाला एक 100 युनिट त्यांनी दिले. आता ते म्युच्युअल फंड स्टार्ट होणं इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करताना समजा एक 6 महिन्याने त्याची व्हॅल्यू वाढली. त्या टायमात समजा तुमची 10 रुपयाची 12 रुपये झाली. तर तुम्ही त्या 1000 रुपये दिले तर तुम्हाला ते 100 युनिट देणार. तुम्हाला 1000 डिवायडेड बाय 112 1000 डिवाइड बाय 12 किती येतात तिथले तुम्हाला युनिट्स देतील. ते 100 पेक्षा कमी असतात. 92 असतात, 95 युनिट्स असतात आणि सो ऑन. आणि तुम्हाला हवं तर एकूणच असलं तर तुम्हाला त्या युनिट्स देऊन सोडून ते तुम्हाला तिथले पैसे त्या टायमात काय म्हणायचं 12चा व्हॅल्यूचा तर 12च्या लागून तुम्हाला पैसे घ्या. तर ह्या ओपन एंडेड फंड तुम्हाला केव्हा इन्व्हेस्टमेंट करलं केव्हा विड्रॉ करलं. क्लोज एंडेड फंडचं जर थोडा वेगळा आहे. इथं एकदा त्या स्कीम त्यांनी काढल्यानं त्या स्कीम 3 वर्षाचा 5 वर्ष सांगानच ते तसे क्लोज एंडेड फंड्स काढतात. तर 3 वर्ष 5 वर्षापर्यंतच तुम्हाला त्यांचे पैसे काढले जातात. आता समजा मी क्लोज एंडेड इन्व्हेस्ट केले 5 वर्षाच्या स्कीमचा. आता मला एक 4 वर्षांनी पैसे हवे असेल आता काय करूचं. तर म्युच्युअल फंड केव्हा क्लोज एंडेड फंड धाडतात नाही त्याच रिक्वायरमेंट असा की ते युनिटचं स्टॉक मार्केटात लिस्टिंग करायला म्हणजे स्टॉक मार्केट घेऊन सोडायला त्यांनी की इथले माझे क्लोज एंडेड फंड्स आहे इथले मी युनिटचं इश्यू केलं सगळं. कोणाच क्लोज एंडेड फंड एक्झिट हव्या बिफोर टाइम ते स्टॉक मार्केट जाऊन त्याचं सेल करायला ऑफर करलं पाहिजे. कोणते पर्चेसर राहिला तर त्याला डील होणं इथे युनिट विकून जाते हिचे पैसे इकले ते इन्व्हेस्ट करून जाऊन द्या हॅन्स विड्रॉ करून जाऊन द्या त्या दोघांचं काम होऊन जातं की त्याला स्टॉक एक्सचेंज लिस्ट करायचं करून. क्लोज एंडेड फंड स्टॉक एक्सचेंज लिस्ट करायला लागतात काढायचा कंपल्सरीचा तरच त्यांना क्लोज एंडेड फंड काढले गावतात. तर किती म्हणताना इन्व्हेस्टरला एक्झिट द्यायला लागेल. इन्व्हेस्टरला एक्झिट दिलं तर समान आहे त्याच क्लोज एंडेड फंड्स आर अलाउड आणि त्या दे हॅव टू लिस्ट ऑन द स्टॉक मार्केट. इंटरव्हल फंड्स म्हणताना ते क्लोज एंडेड फंड्सच पण केला ऑफ टाइमच क्लोज एंडेड फंड्स काय सांगतात 5 वर्षासाठी मी क्लोज एंडेड फंडचा पण एका वर्षापर्यंत हवे तर तुम्ही या मी तुम्हाला रिडीम करून देता असा विंडो ओपन करतात. त्या वेळेस त्या फंडचा काय व्हॅल्यूचा त्याला रिडम्पशन देतात. केव्हा क्लोज एंडेड फंड्सला अशा स्कीम असल्या त्याच इंटरव्हल फंड सांगतात. ह्या ओपन एंडेड क्लोज एंडेड आणि इंटरव्हल फंड्स. तसंच डेट फंड्स इक्विटी फंड्स हायब्रिड फंड्स असतात. म्हणताना आता तुम्ही एका स्कीम सिलेक्ट केल्या त्या पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले तर ते पैसे काही इन्व्हेस्ट होतात त्या स्कीमात सांगितलं असतं. युपीएल स्कीम देऊनच्या आधी तिने सांगायला तिने सांगितलं असतं की ह्या माझा इक्विटी फंड स्कीमचा नाहीतर ह्या माझा डेटचा नाहीतर ह्या माझा हायब्रिडचा. इक्विटी म्हणताना मेजर पोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट इक्विटी शेअर्स म्हणतो 70-75% मे बी 80% बॅलन्स डेट जातो. डेट फंड सांगितलं तर मेजर पोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट डेट जातो. म्हणताना कंपनीचे बॉन्ड्स असतात कंपनीचे डिबेंचर्स असतात गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात गव्हर्नमेंटला पैसे हवे असतात त्यावर बॉरिंग करतं पब्लिक पैसून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करले गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतं ते डेट फंड असतात. ते मस्त ह्यूज व्हॅल्यूज असतात ते 500 कोटी 1000 कोटी 100 कोटीच्या व्हॅल्यू ते बॉरिंग करतात. ते म्युच्युअल फंड त्यात इन्व्हेस्ट करतात. तुम्ही समजा डेट फंड सिलेक्ट केलं असतं तर तुमचं मेजर इन्व्हेस्टमेंट त्या डेटसन जाणं बाकीच्या 20% 25% इक्विटीसन जाणं. त्याला टाइम असं हायब्रिड असतात बॅलन्स दोघांचे 50-50 60-40 45-55 त्या रेशिओ ते डेट आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्हाला खायला हव्या स्कीम त्याला तुम्हाला सिलेक्ट करायला होतं. तसंच पॅसिव्ह स्कीमचा ऍक्टिव्ह स्कीमचा पॅसिव्ह स्कीम काहीतरी इंडेक्स इन्व्हेस्ट करतात जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा त्याचा इंडेक्स निफ्टीचा तर निफ्टी 50 शेअर्स इन्व्हेस्ट करतात. नाहीतर ऍक्टिव्ह फंड्स असतात त्यांना ऍक्टिव्हली काही मॉल वाढताचा काही उन्हाचा त्यांचा काय जजमेंटचा त्यांचा काय इन्फॉर्मेशनचा त्यांचा काय रिसर्च असा त्या बेसिसवर ते बाय सेल करत असतात ते ऍक्टिव्ह फंड्स. आता पॅसिव्ह फंडचं रिस्क फॅक्टर कमी ऍक्टिव्ह फंडचा रिस्क फॅक्टर चढ केदाव एक अटो थांबलाय रिस्क चढ घेतल्या तर तुम्हाला चढ रिटर्न गावाला दिसा तुम्ही रिस्क उन्हा घेतल्या तर तुमचा रिटर्न तो उन्हे तुमचा चढवून नाही 1 लाखाचे रिटर्न गावून तुम्हाला डिसाईड करून तुम्हाला किती रिस्क हव्या तुम्हाला किती रिस्क चालता तुमची ऍपिटाईट काय रिस्क आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करा. आता तुम्ही मला विचारलाय की रिस्क कसा आहे काय करूनचा आहे तर एक थंब रूल म्हणताना काही कळत नाही सा ठीक आहे एक थंब रूल तुमचा एज प्राय 20-25 प्राय तर तुमचा किती एज असा ते तुमचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न असतो आणि बाकीचं तुम्ही इक्विटी करू शकता. एक्झाम्पल तुम्हाला 100 रुपये इन्व्हेस्ट करून तुमचे प्राय 25 असं 25 वर्षाचा प्राइस तुमची तर 25% तुम्ही डेटा ठेवा 75 तुम्ही इक्विटी जसं तुमचं एज वाढता तसं तुमचं कॉम्बिनेशन थोडं चेंज करा.
ऍट द एज ऑफ 55-60 तुमचे मेजर पोर्शन 60%, 70% डेट नुसवे 20-25% तुमचं इक्विटी नुसतं. तिथून तर तुम्हाला कॉम्बिनेशन वेगळं करायला यू कॅन डू इट ऑलवेज. पण ह्या तुमचा एक रिस्क मॅनेज करले एक रूल करून मेजर ओपन रेट क्लोज रेट ह्या मी एक्सप्लेन केला तुम्हाला आधी. डेट फंड्स मेजर इन्व्हेस्टमेंट डेटा म्हणतात. डेट फंड्स आर लेस रिस्की. डेट फंड्स रिस्क उण आहे कंपेअर टू इक्विटी फंड्स. त्याच डेटांचं रिटर्न सुमार उणे गावाल इक्विटी रिटर्न थोडे चढ गावाले सध्या. हायब्रिड थोडा बॅलन्स करताना थोडा ग्रोथ गावाद थोडा सेफ्टी गावाद. पॅसिव्ह ऍक्टिव्ह फंड सांगितलं मी तुम्हाला. पॅसिव्ह रिस्क फॅक्टर कंपेअर टू ऍक्टिव्ह फंड थोडा उण आहे. तर तुम्हाला रिटर्न सो ऍक्टिव्ह फंड थोडा उणे गावाचं सर्व्हिस. त्यापर आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी इक्विटी स्कीम, डेट स्कीम, हायब्रिड स्कीम, सॉल्युशन स्कीम. तुम्ही त्या गोला समज सॉल्युशन देताना एक इन्व्हेस्टमेंट आयडेंटिफाय करून दिलं ना, ते सॉल्युशन तुमचं ह्या गोलाचं ह्या सॉल्युशन. असं करून ह्या सॉल्युशन ओरिएंटेड स्कीम्स असं म्युच्युअल फंड नंतर चिल्ड्रनचं हायर एज्युकेशन स्कीम नाहीतर रिटायरमेंट स्कीम असं वेगवेगळ्या स्कीम असतात ते परा सॉल्युशन ओरिएंटेड स्कीम्स. अदर इन्व्हेस्टमेंट्स ETF असा गोल्ड ETF असं त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करलो थ्रू म्युच्युअल फंड. इन्व्हेस्टर ग्रीव्हन्सेस हा एक व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टरचा स्कोर्स सांगितलं तर केला टाइमच काय होतं आम्ही इन्व्हेस्टमेंट करतात बघा त्यांना प्रॉब्लेम येतं आम्हाला पैसे गावले नाही, पैसे लेट गावले नाहीतर लॅक समजलं नाही, लॅकाने पैसे गावले नाही, नाहीतर डिलिव्हरी गावली नाही परचेस केल्याचं त्याला कंप्लेंट असतं आमचे. नाहीतर डिलिव्हरी आम्हाला 7 दिवसांनी गावली 3 दिवसाच्या गावांची त्याला कंप्लेंट्स असतं आमचे. त्याला टाइम असं होऊन नाही मस्त असतं कंप्लेंट. एखादा कंप्लेंट असला तर आम्हाला कोण ऐकायला सांग तर तसं नाही. कंप्लेंट असला तर तुम्ही फर्स्ट म्हणताना त्या म्युच्युअल फंडला तुम्ही कॉन्टॅक्ट करून सांगाल की आमचा हा इश्यू असा तुम्ही आम्हाला 3 दिवसांनी देऊन ते पैसे तुम्ही आम्हाला दिले असं 5 दिवसांनी द्यायचं 7 दिवसांनी द्यायचं. तर तुमचं जर ग्रेव्हन्स असं लॅकाने ते सॉर्ट आउट करलं नाही केलं नो वरीज स्कोर्स करून असं SCORES क्रिकेट आणि स्कोर असतं ना ह्या स्कोर्स करून पोर्टलचं गव्हर्नमेंटचं त्यान तुमचा कंप्लेंट तुम्हाला नोंद करले होतं की मला ह्या प्रॉब्लेमचा इथं माझं ह्या नाव कॉन्टॅक्ट नंबर ह्या ईमेल ID माझा मी ह्या डील केलाय काय माझा प्रॉब्लेम. त्या स्कोरचं सेबी मॉनिटर करतं. त्या स्कोरचं सेबी त्याच म्युच्युअल फंडने डायरेक्ट करता की 36 आवर्स प्लीज त्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करून द्या. नाहीतर आम्हाला आणि रिस्पॉन्ड करा आम्हाला क्वेरी सॉल्व्ह केली म्हणताना ते कंट्रोलिंग ऑथॉरिटी त्या सांगते कुठे ते रिस्पॉन्ड करतातच. नाहीतर ते रिस्पॉन्ड करतात पण असा विषय झाला रिस्पॉन्स आला नाही तर तुम्हाला काही धावले येऊन लागत नाही. स्कोरचा पोर्टलचा तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या कंप्लेंट लॉन्च करले होते. तुम्हाला हे पुरा ऍक्ट आम्हाला कंप्लेंट लॉन्च करले होता. मी ह्यांत मस्त डिटेलान जाण नाही मला ह्या विषय मस्त कव्हर करून जाणार थोडा टेक्निकली चढ होता है. पण एक मॅटर जाऊन थोडा तुम्हाला काय गावाचा रेग्युलर नंतर तुम्ही इन्व्हेस्ट करताना त्या तुम्हाला कळलं नाही समा नंतर तुमचं टार्गेट रिटर्नचा बघ्या सांगत नाही आम्ही तुमचा समजा पैसे दिलचं तुम्हाला 3 दिवसांनी डिलिव्हरी गावचे शेअर्सची म्युच्युअल फंडची युनिटची त्या तुम्हाला गावल्याचा तुम्हाला कंप्लेंट करलं होईल. तुम्ही 1000 दिलचं तुम्हाला लॅकाने तुम्हाला 100 युनिट्स गावाचे होते 100 गावले 50 दिले ना उणे दिले ना तुम्हाला कंप्लेंट लॉन्च करले होता. त्याला रिलेटेड टू तुम्ही व्यवहार केल्याचं काय कंप्लेंटचं त्या तुम्हाला लॉन्च करलं होतं. ही पुरासह त्यांच्या तुम्हाला लॉन्च करले म्हणून नाही करून मॅनेजिंग कंपनीज असा नाहीतर कंपनीने परफॉर्मन्स समजायला नाही कंपनीचा लॉस झाला तर त्या परत स्कोर समजेल नाही. कंपनी कंपनी फ्रॉड करताना तुम्हाला सेबीस जाऊन तुम्हाला अनेक लॉन्च करलं कंप्लेंट तुम्हाला किती असलं तर पण कंप्लेंट्स प्युअरली तुम्ही त्या केलेल्या व्यवहारात तुम्हाला स्कीम चढवून जायचा त्यामध्ये तुम्हाला स्कोर लॉन्च करलं. तुम्हाला खाली ध्यान तसं तुम्ही रेस्पॉन्सिबिलिटी तुमचं राईट्स असा तुमची रेस्पॉन्सिबिलिटी असा तुमची काहीतरी क्वेरी असल्या तर तुम्ही एक 3 इयर्सचा तुम्ही ती लॉन्च करला. एक क्वेश्चन आयचा इज गोल्ड ETF सिमिलर टू बाईंग फिजिकल गोल्ड. मी ह्या क्वेश्चन घेता लास्ट असं तुम्हाला काय काय क्वेश्चन असं पोस्ट करायचा मी पुरा क्वेश्चन घेतो लास्टच घेतो पण लॉजिंग कंप्लेंट तुम्हाला विदिन 3 इयर्स फिक्स करायला त्यानंतर कोर्सच्या पोर्टलवर तुमचं नाव ऍड्रेस ईमेल आजच्या दिवसात ईमेल ID आणि मोबाईल नंबर मस्त कॉमन झालचा तर तुम्ही किती त्यांना करस्पॉन्डन्स मस्त फास्ट होता आणि बरेला गावता म्हणताना एक ब्लॅक अँड व्हाईट गावतो एखादा ह्या पुरा होऊन सगळ्या तुमचा पॅन होऊन सगळा एक तुम्ही कॉन करून आयडेंटिफाय होऊन सेबीचा पोर्टल जाऊन तुम्हाला हे करलं होता डायरेक्शन द्यायचं ना ह्या प्रोसिजरचा मी ह्यात मस्त डील करत नाही. कंप्लेंट लॉन्च करलं होता करून त्यांनी दाखवायचं सेबीचा पोर्टल जाल तुम्ही तुम्हाला बघूल गावात पोर्टलचं कॅरेक्टर्स
रीट्स. आता रीट्स आणि IVT आता ह्या एक नव्या एक माध्यमचं इन्व्हेस्ट करले म्हणताना मस्त गोतमत केलाय. रीट म्हणताना तुम्हाला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करूनच असलाय. आता मी एक उदाहरण दिलं, एक 100 कोटीचं प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला गोष्ट आहे कमर्शियल अंत आणि चोकट भाडी काय गावात पुढे जाऊन 5 वर्षांनी बिल्डिंग रेडी झाल्यापर्यंत पण तुम्ही 100 कोटी घ्यायचं तर काय करून सर आणि 100 कोटी समजा आपले 100 कोटी असं आणि मी 100 कोटीचं घेतलंय माझे पुरा पैसे त्याने गेले म्हणजे फेल झालं तर काय करतो. तर आम्हाला रिस्क उण्या करायला रिस्कच्या मॅटर्सवर एक मला विषय सांगायचा. रिस्क म्हणताना काय, आता आज आम्ही एक जुन्या सेईंगचा म्हणचा डोंट पुट ऑल द एग्स इन वन बास्केट सांगितलं तर तुम्ही एग्स घडले गेले मार्केट आणि पुरा एकाच लागण ठेवू नका. दुकान आपटे पुरा जातात. इन्व्हेस्टमेंट करताना सेम लॉजिक एकच चेअर एकच किट इन्व्हेस्ट करून बेसन राहून हवा. तुमचं इन्व्हेस्टमेंट तुम्ही 5, 6, 7, 8 कंपनी डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्युच्युअल फंड सांगतं तुम्ही समजा एक इक्विटी स्कीम सिलेक्ट केलं इक्विटी शेअर इन्व्हेस्ट होतं ते केदा एका कंपनीच्या शेअर इन्व्हेस्ट करत नाही. ते एक 10, 15, 20 कंपनी फायनल्स केलं त्यांनी डिस्ट्रीब्यूट करतात. समजा त्यांनी 10 कंपनी इन्व्हेस्टमेंट त्यांनी फायनल करून इन्व्हेस्ट केलं त्यांनी समजा 3 कंपनी फेल झाली काहीवर रिटर्न दिले नाही लॉसच केले. 2 कंपनी 3 कंपनीने एक चोकट ऍव्हरेज रिटर्न दिला ओके आणि बाकीची 3 4 कंपनीने एक चोकट रिटर्न दिला स्टुपेंडस. तुमचे टोटल रिटर्न्स असं नाही रेट असतात 16%, 17% रिटर्न्स असतात. सिंपल रिझन त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट केलं. समजा त्यांनी कंपनी त्या मस्त चोकटवाली कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात ते तुम्हाला सांगतो मस्त रिटर्न्स गावतात. पण दुकान त्यांनी ते सुरुवाती 3 कंपनी इन्व्हेस्ट करतात तर पुढे पैसे जाणार. एकदा त्या बॅलन्स नुसार इन्व्हेस्टमेंट करताना आमचा इन्व्हेस्टमेंट डिस्ट्रीब्यूट नुसार तरच आम्हाला मार्केट सर्व्हाइव्ह करायला होता मार्केट खाल्यानंतर आम्हाला सर्व्हाइव्ह करून सेम कॉन्सेप्ट रीट आणतं किंवा रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणतं तुम्हाला कदा एक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करून असलाय तर तुम्ही म्युच्युअल रीट त्या करून एकदा ट्रस्ट असा म्युच्युअल फंड असा आहे एकदा ट्रस्ट असा त्या थ्रू तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला होता. पण त्या तिकीट व्हॅल्यू चढचा सांगितलं तर एक युनिट 50,000 रुपीज आणि मल्टिपल असतं. पण 50,000 एका टायमात आम्ही 100 कोटी देवस्थाना आम्हाला तिथल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायला आम्हाला पॉसिबिलिटी होची त्यामुळे ह्या माध्यमाने आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला होता. यांतले पैसे ते रिअल इस्टेट इन्व्हेस्ट होतं इन्कम जनरेटिंग रिअल इस्टेट म्हणताना ते पैसे एका प्रॉपर्टी ते भाडीकच जेवले प्रॉपर्टी करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करतात. नॉर्मल तुम्ही मॉलनी बघितलं साधं मॉलन जाताना ते तुम्ही केला अंगडी बघतात ती अंगडी त्यांची स्वतःची असत नाही. मॉल एकट्याच असतात आणि त्या मॉलचं त्यांनी त्या जणांना ते भाडीकच दिले असतात. त्यांनी ते भाडे घेऊन तर समजा एक रीट असता तिच्या थ्रू केलं असतं ते त्यात कोणी इन्व्हेस्टमेंट केलं ना ते भाडे त्याच त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला आणि त्याच त्या भाडेकरच पावतो. ह्या रीटचा एक ऑप्शन तर मी मस्त डिटेल जाणणार बेसिक आयडिया मला रीटची त्याच मी तुम्हाला ती दिली. तसं इनविटचा तसं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून असतं. आता गव्हर्नमेंट रोड्स बांधलं जातं टोल नाका घालतात पैसे रिकवर करले तर ह्या पुरा माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट करून असल्या तर तुम्हाला कसं होतं इन्व्हेस्टमेंट करायला होता. सेम लॉजिक रेट ते तुम्ही बघितल्या तर तसं इन्व्हीआयटीचं असतं माझं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट करायला होतं. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोडक्ट्स आर बिट रिस्की आणि रिस्क फॅक्टर थोडा चढ असतात इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड त्यानंतर प्रॉपर्टी कम्पेअर टू दिस रिस्क कम होणे असतं. परत ब्रेकअपचा मी ह्यात मस्त डील करत नाही मस्त कम्प्लीट करत नाही. कॅन वी नो विच कंपनीज हॅव म्युच्युअल फंड इन्व्हेस्टेड अवर मनी. येस एक क्वेश्चन होता कॅन वी नो विच कंपनीज हॅव म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडचा तुम्ही साईटवर गेलात तर तुम्ही खेळ स्कीम निवडली त्या स्कीमात तुम्हाला जावले होता त्या स्कीमचे पैसे खेळ कंपनीत किती पर्सेंट किती इन्व्हेस्ट केलं ना त्या तुम्हाला व्हॅल्यू आज बघलं जातो. मग म्हणताना तिने इन्व्हेस्टमेंट करून जातो तुम्ही त्याच इन्व्हेस्टमेंट सांगायला होत नाही की ह्या कंपनीत त्या कंपनीत तुम्ही खाली त्या सांगायला होता की इक्विटी शेअर मला म्युच्युअल फंड इक्विटी स्कीमात इन्व्हेस्ट करून तर मग तिने इन्व्हेस्ट करून तिने ह्यात इन्व्हेस्ट केलाय त्या तुम्हाला सध्या बघलं जातो. इन्व्हीआयटीच आणि मी ह्या तू मस्त डिटेल जाणणार सिंपल म्हणताना ह्यात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होतात त्यातील रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट होतं. माझ्या पीपीटीचा एंडच आहे मी त्याच्या ह्या पुरा बोलायसाठी माझ्या आमच्या नॉर्मली स्टार्टिंग क्वेश्चन होत की डू अँड डोंट्स ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स आणि इंट्रोडक्शन ऑफ म्युच्युअल फंड. इंट्रोडक्शन ऑफ म्युच्युअल फंड मी तुम्हाला केलं गोल्ड बेस्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगितलं मी. आता एक मॅटर उरल्यानंतर
डूज अँड डोंट्स ऑफ बाईंग ऑफ सेलिंग ऑफ शेअर्स. डूज मी सांगितलं ऑलरेडी की तुम्ही तुमच्या लेखाने एनालाइज करून शेअर्स इन्व्हेस्ट करला बघितस मॉनिटर करला. एक फॅक्टर आठवत हवं की तो एका शेअर इन्व्हेस्ट करला नव्हा डिफरंट शेअर्स इन्व्हेस्ट करला. आता माझा एक क्वेश्चन आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय करत असत, तुम्ही तुमच्या सॅलरी चालतं, तुमच्या जॉब असत, तुम्हाला किती टाइम गाव ह्या रिसर्च करले थोडं जणच पॉसिबल जा थोडं जण पॉसिबल नाही. तर त्या केसात तुम्ही म्युच्युअल फंडचा डोर यूज करला होता. म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही इक्विटी शेअर स्कीम सिलेक्ट करून इन्व्हेस्टमेंट करलं होतं. एक फॅक्टर मला सांगत होतं त्या पीपीटी नाही सा त्या म्हणताना विड्रॉवल म्युच्युअल फंडचं विड्रॉवल केला टाइम्स क्वेश्चन मला केला टाइम्स क्वेश्चन सर मार्केट बढ़ गया है तो बेच दूं क्या मतलब मार्केट वाढलं मी इकू हा करून म्युच्युअल फंड. तर फर्स्ट थिंग मी काय सांगायचं आहे, तुम्ही काही पर्पजसाठी इन्व्हेस्टमेंट केलं काही गोलसाठी, त्या गोल आयला हा गोल आयला नसता तर तुम्ही सेल करू नका की त्याला आज मार्केट वर असा उद्या मार्केट खाऊ जाऊ. म्युच्युअल फंडात कसा होता तुमच्या मार्केट वर जाऊन तुमची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढतात. मार्केट खाल त्यांना काय होता तुम्ही सध्या तुम्ही सिप इन्व्हेस्टमेंट करत असल्या दर महिन्यात पैसे इन्व्हेस्टमेंट करत असले तुम्ही तुम्हाला नंबर ऑफ युनिट्स तुम्हाला चढ गावला सुरू होतं मार्केट खाल जातं. मग हे तुमची युनिट्स अक्युमुलेट होत असतात तेव्हा मार्केट खाल जातं. उद्या मार्केट वर जाणार काय होता तुमचे इन्व्हेस्टमेंटचे व्हॅल्यू ही युनिट्स वाढलेच ना ते तुम्हाला चढ ग्रोथ देत. इफेक्टिव्हली तुमचा इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू स्टडीली इन्व्हेस्टमेंट करत गेला तुम्ही तर तुमचे व्हॅल्यूज वाढतात. बिफोर हँड तुम्ही एकदा येऊन ठेवलं की तुम्ही ह्या काही प्रकारसाठी इन्व्हेस्टमेंट करत असतात 3 इयर्स 7 इयर्स 10 इयर्स 20 इयर्स तसं ऑन दॅट बेसिस तुम्ही एक स्कीम सिलेक्ट करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करायला करून सांगायचा विषय. आणि एक फॅक्टर उरला ह्यानंतर त्या म्हणताना समजा तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायला डिफिकल्टी होत तर रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतात. तुम्ही त्यांची सेवा घेऊन त्यांच्या तुम्ही सर्व्हिस घेऊन तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलं होईल. किती जल्दी किती लोक तुम्ही स्टार्ट केलाय किती जल्दी तुम्ही स्टार्ट केलं इन्व्हेस्ट करले तिथल्याच तुमचं लॉंग टर्म तुमचं व्हॅल्यू वेल्थ वाढतं. तुम्ही लेट स्टार्ट केलाय तर तुमचं वेल्थ वाढतं पण तिथल्या वेल्थ वाढाना जिथं तुम्ही लवकर बघून स्टार्ट केलं तर तुम्हाला वेल्थ वाढायचं होतं. तुम्हाला आयडिया नाही असं करून तुम्ही वाट राखलाय त्यापेक्षा तुम्ही एक रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर इन्व्हॉल्व करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलाय तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट होणे स्टार्ट होऊन ड्यू कोर्स 2 वर्षांनी 3 वर्षांनी तुम्हाला अंदाजे येऊन सुरू झाली तुम्ही स्वतःहून डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड तुम्हाला सोपलं. तर ह्या एक ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतं म्युच्युअल फंड नंतर इन्व्हेस्टमेंट करणे. आणि मला चढकी ऍड करायला नाही त्यात आता प्रश्न काही असला तर सांगायला होईल. एक तर आधी ऑलरेडी वर आयलचा एक मी त्या घेणार इज गोल्ड ETF सिमिलर टू बाईंग फिजिकल गोल्ड. हे मस्त रेलेव्हंट क्वेश्चनचा तुम्हाला गोल्ड एक तर आम्हाला टेंडन्सीचा गोल्ड इन्व्हेस्ट करून कोणता गोल्ड घेऊन जा. मी केव्हा ऐकलं असलं तर इंडियाच्या केव्हा विषय येतो ना हाऊ मच इज द गोल्ड कन्झ्युम गोल्ड किती कन्झ्युम होतं इंडियन करून कन्झ्युम म्हणताना म्हणजे आम्ही गोल्ड खातच ना ऍक्च्युअली नाही पण आमच्या त्या टेंडन्सी मेंटॅलिटीचा की आम्हाला गोल्ड आपल्याला होता त्यामित्ताने आपल्याला मस्त गोल्ड असा इंडियाचा एक हाऊस बघितलं गेलं तर गोल्ड मस्त असा फिजिकल फॉर्म. आता ह्या प्रश्नानंतर ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात त्यात इन्व्हेस्ट करून गोल्डन करून विषय होतो. तर केदा वो गोल्ड असं नाही तुम्ही फिजिकल फॉर्मात ठेवले होईल पण काय होता एक तर तुम्ही तिथे ज्वेलरी कन्वर्ट करतो म्हणतात भांगार करून घेतात तुम्ही किंवा तुम्ही लॉकडाऊन घालत होतो किंवा तुम्ही तुमच्या कपाटात घालून ठेवलं असतं. आता तुम्ही एक तर तुम्ही गोल्ड भांगार करून घेतलाय मेकिंग चार्जेस देतात तुम्ही की झाले तुम्ही त्या भांगार घालले तुम्हाला मेकिंग करले हव्यात तुम्ही करून ठेवलाय ते झालं चला ठीक आहे आता मी वापरता एक 20 वर्षांनी माझ्या फॉर्सन्स मी देऊन ठेवताना सोनेच देताना तर जावंच देताना काय तुमच्या लग्न तुम्ही त्या अंदाजे करून ठेवतात. तर काय म्हणतात 15-20 वर्षांनी तिथे फॅशन आउट ऑफ फॅशन झालं असतं तुमचं डिझाईन काय म्हणतात त्या टाइम असं ते गोल्ड ब्रेक करतात तेव्हा आणि अनेकदा ज्वेलरीचे मेकिंग चार्जेस देऊन आणि थोडं गोल्ड ऍड करून तिथे थोडं इम्प्युरिटी ऍक्सेस करून तुम्ही नव्या करतात. काय असं म्हणतो घरी थोलचा तर चोरी होण्याचा भय असतो लॉकडाऊन थोलचा तर चोरी होण्याचा चान्स पण असतात आणि तुम्ही त्याचं मेंटेनन्स चार्जेस देतो असतो. त्याऐवज एक ऑप्शन असा इलेक्ट्रॉनिक गोल्ड ETF म्युच्युअल फंडांचं स्कीम असतात ETF त्या ETF स्कीमात इन्व्हेस्ट केलं तर ते पैसे प्युअर गोल्ड आणतं नाहीतर गोल्डच्या रिलेटेड कंपनीज असतं त्यात ते इन्व्हेस्टमेंट होतं. तिची व्हॅल्यूज आणि गोल्डच्या
आसपासच त्याची व्हॅल्यू असते. गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स येतात, सोवरिंग बॉन्ड्स येतात गव्हर्नमेंटचे, तेव्हा गोल्ड रिलेटेड, गोल्डच्या व्हॅल्यूच्या रिलेटेड त्याची व्हॅल्यू असते. ह्यान तो इन्व्हेस्टमेंट करतो म्युच्युअल फंड. बेनिफिट काय? गोल्डचा व्हॅल्यू समजा तुम्ही ह्यानंतर 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलं 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी वॉट एव्हर, त्या टायमाचं गोल्डची काय व्हॅल्यूचा 10 वर्षापर्यंत त्या व्हॅल्यूला तुम्हाला शिकावतो. फर्स्ट एक्झाम्पल दिल्यास म्हणता सांगता, समजा तुम्ही आज गोल्ड घेतला असा एक 20 वर्षांनी वर्षासाठी वर्षासाठी काहीतरी, त्याच्याऐवजी तुम्ही गोल्ड ETF घ्या 20 वर्षापर्यंत, गोल्डची व्हॅल्यू त्याचा काय असा त्याला तुम्हाला व्हॅल्यू पाठी गावतो. ते पैसे तुम्ही गोल्ड घ्या आणि त्याचं देऊन सोडा, त्यांच्या लेखा फॅशन ते करतात काय करून सर्व्हिस. त्यांनी काय म्हणतात तुमचे मेकिंग चार्जेस उरता येतं आणि तुम्हाला ते चोरी होऊन बहीण जाणतात आणि त्याचं खत त्या डेप्रिशिएट होऊन व्हॅल्यू त्यावर म्हणून नाही. असा करून गोल्ड ETFच्या माध्यमाचा तर तुम्हाला गोल्ड ETF यूज करले थिंक करले होईल आम्हाला गोल्ड ETF कानाचं बेंडोळे करून लावले म्हणून नाही, भांगर ETF हातास लावून जावले म्हणून नाही, कबूल जात आहे तसा होय. पण तुम्हाला मग नक्की करायला काय करून ऍज अ इन्व्हेस्टमेंट तुम्ही युजत असल्या तर ETFच यूज करा. ऍज अ कन्झम्पशन तुम्हाला वापरल्या हवा तुम्ही घेत असा तर नो ऑप्शन फिजिकल घेऊ लागलो. And you already answered correct. Can we know which companies mutual fund can invest? You. Any entry cost, hidden cost in investing mutual fund? Mutual fund and the entry cost काही असत नाही, hidden cost तो काही असत नाही. त्याला म्युच्युअल फंडचे स्कीम्स येतात त्यान ते सांगतात ह्या स्कीम्स आणि 10 वर्षाचा 15 वर्षाचा असा काहीतरी सांगतात ते ऑलरेडी. आणि मग त्यात ऑलरेडी मेन्शन केलं असतं त्यांनी की विदिन 6 मंथ तुम्ही विड्रॉ केलाय तर तुम्हाला एक लोडिंग चार्जेस ऍट द रेट ऑफ 2% हा काहीतरी पडत करून, विदिन 1 इयर तुम्ही विड्रॉ केलाय तर तुम्हाला 1% लोडिंग पडत करून आणि 2 वर्ष केलं तर एक 0.5% पडत करून ते ऑलरेडी मेन्शन करतात स्कीमा. किमान मेन्शन केलं असल्या तरच त्या लोडिंग चार्जेस लावतात नाही तर लावत नाही. त्या लोडिंग चार्जेस म्हणताना काय तुम्ही विड्रॉ करताना समजा तुम्ही त्या बँकच्या थ्रू विड्रॉ केलं तर तुम्हाला तिथले पर्सेंट कापून ते देते, नाहीतर तुम्हाला काही चार्जेस नाही. समजा काही स्कीमात त्या मेन्शन केल्या असेल तसं की नाही करून मग त्यात विड्रॉ करलं पाहिजे, मग काही लोडिंग चार्ज नाही, एंट्री कॉस्ट हिडन कॉस्ट काही नाही. खाली तुम्ही डिस्ट्रीब्युटरचं सर्व्हिस घेत तसं तर डिस्ट्रीब्युटरचा एक पर्सेंटेज असतं कमिशनचं त्यावर प्री स्पेसिफाईड असतात, त्या तुम्हाला नेगोशिएट करायला म्हणून नाही, प्री स्पेसिफाईड असतात त्या चढ लावल्या म्हणून नाही केल्यानं तुम्हाला तिथले तुमचं इन्व्हेस्टमेंट तुम्ही 100 रुपये गेलं समजा 1 रुपये कमिशनचा तर 1 रुपये होणं 99 रुपीज इन्व्हेस्ट होतं म्युच्युअल फंड. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स असा म्युच्युअल फंड नंतर एक फॅक्टर रिमेंबर करले ऑलवेज तुमचे पैसे एकदा इन्व्हेस्ट केले त्याचा जर तुम्ही इन्व्हेस्ट विड्रॉ करत नाही त्याच्यावर एकूण टॅक्स लागत नाही, 0 टॅक्स. म्युच्युअल फंड किती कमी त्यांना एकूण टॅक्स नाही, पैसे ऑटोमॅटिक ग्रोथ होत असतात. एक तुम्हाला एक्झाम्पल देता तुम्ही बँक FD करतात, बँकात FD करतात त्याचे 2 डिसएडव्हान्टेज. एक तर बँकचा रेट ऑफ इंटरेस्ट 6% मॅक्झिमम आजचे सांग, इन्फ्लेशन कितीचा 7%, 8%, 9% इन्फ्लेशनचा. तुम्ही 100 रुपयाची FD ठेवलं बँकात एका वर्षापर्यंत 106 रुपये गावतो तुम्हाला. इन्फ्लेशन 8% इन्फ्लेशन असल्या तर एका वर्षापर्यंत तुमची 100 रुपयाची व्हॅल्यू 6 रुपये ऍड केल्यापर्यंत व्हॅल्यू तिची 98 रुपीज होती. आज तुम्ही 100 रुपये काय घेऊ सध्या एका वर्षापर्यंत तुम्हाला 100 रुपये त्या तिथल्या गावात नाही पुण्या गावात इन्फ्लेशन विकताना त्याचं ते 98 रुपीज व्हॅल्यू झाली असते. हा एक नेगेटिव्ह. सेकंड तुमच्या बँकात इंटरेस्ट काय गावत असा त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लायबिलिटी असा, तुम्ही पैसे तुम्ही क्युम्युलेटिव्ह FD ठेवली तरी हो तुम्हाला टॅक्स लागत असा, तुम्ही टॅक्स लॅबच्या खाल असाल तर विषय वेगळा झाला. पण तुमच्या ऑलरेडी टॅक्स लेबल असत आणि तुम्ही इन्व्हेस्ट FD घालत असत त्या इंटरेस्ट तो तुम्हाला टॅक्स भरला नाही. इफेक्टिव्हली समजा तुमचं 100 रुपये तुम्हाला 1 रुपये टॅक्स भरला यायला तर तुमचा FD सेकंड इयर 106 रुपयांनी क्युम्युलेट होऊन नाही 105 रुपयांनी क्युम्युलेट होतो. म्युच्युअल फंड तो फॅक्टर नाही सर. म्युच्युअल फंड नंतर त्याचा तुम्ही विड्रॉ करता त्याचा तुम्हाला टॅक्स येऊन आहे नाहीतर त्यांना टॅक्स येईल. About mutual fund, should we check trailing returns for rolling returns? Yes. म्युच्युअल फंडात आम्ही इन्व्हेस्ट करताना आता मी आमच्या इंडियन अराउंड 44 म्युच्युअल फंड्स असतात इंडियात. एका म्युच्युअल फंड मध्ये 20-25-30 स्कीम असतात. इन ऑल 2000+ स्कीम असतात म्युच्युअल फंड्स इंडियात. हेल्थ सिलेक्ट करून जाय तुझं डिफिकल्ट होतं. एक बेसिक क्रायटेरिया धरून ठेवला आहे की म्युच्युअल फंड लार्ज म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करायला आहे. OM AUM
असेट अंडर मॅनेजमेंट. हेल्थ म्युच्युअल फंड पिल मस्त व्हॅल्यू इन्व्हेस्टेड असं ते म्युच्युअल फंड सिलेक्ट करा. मग तिचे खैले 2, 3, 4 सिलेक्ट करा आणि मगे तुम्हाला खैल स्कीमात इन्व्हेस्ट करून तुमचं गोल त्या लेखाने ती गोलचं प्रत्येक म्युच्युअल फंड तुम्हाला गावात ती स्कीम बघून तिच्या मागे गेल्या 3 वर्षांत 5 वर्षांत काय रिटर्न्स त्या तुम्ही आयडेंटिफाय गावात तुमचं स्टॅटसवर गावात चला तर तुम्ही आयडेंटिफाय करा त्या लेखाने तुम्ही ऍव्हरेज करा आणि हे कंपॅरिझन तुम्ही उरले म्युच्युअल फंडचं करा आणि तुम्हाला एक कळत की नॉर्मली किती रिटर्न 10.5 त्यांचं 12.2 त्यांचं 10 त्यांचं 15 त्यांचं 15 त्यांचं तो मग तुम्ही बघा 15, 14, 15 चौकटचा तर तुम्ही त्यात इन्व्हेस्ट केलं तर ह्या तुम्ही अर्लियर रिटर्न्स तुम्ही बघितला चौकट प्रश्न होता. थँक्स. Do we need to check debt to equity ratio while analyzing bank financial stocks? Yes. Debt equity ratio analyze करायला हा प्रश्न होता. आता ह्या थोडा टेक्निकलचा तरी मी आता एक सामान्य भाषेत सांगता. आता आम्ही एक आमचा व्यवसाय माझा हेल्थ व्यवसाय मी एक बिझनेस करतो. आता बिझनेस असं मला एक्सपांड करले ग्रो करले मला काही टायमाचं बॉरोइंग्स करायला लागतं लोन्स घ्यावं लागतं बँकातून. पण माझ्यावर थोडे पैसे असंच बँकातून पण थोडा लोन घेतात. तर आता काय म्हणता माझे टोटल पैसे किती झाले बँकातून घेतलेले पैसे आणि माझे पैसे वोट करून हे माझे टोटल कॅपिटल झालंय बिझनेसच चाललेले स्वतःचा कॅपिटल इथल्या बँकाचा कॅपिटल. तर आता आणि ह्याचा कंपॅरिझन काय माझा 1 रुपये समोर बँका मला 1 रुपये मी 1 रुपये लोन घेतला सहा माझा 1 रुपये समोर मी बँकापासून 2 रुपये लोन घेतला सहा माझा 1 रुपये समोर मी बँकापासून 3 रुपये लोन घेतला सहा ह्या डेट इक्विटी रेशिओ. तर आम्ही ह्या अनालिस करायला नको मग ह्या विषयावर आम्ही येवजूला नको तर आम्ही येवजूला किती आले आम्ही ह्या लोन घेऊन तसं त्या फुकट फ्री इंटरेस्ट देणं ह्या कंपनीत ह्या मला बिझनेस मला किती प्रॉफिट होत असा समजा 100 रुपये प्रॉफिट होत असं त्यात माझे 90 रुपीज लोन इंटरेस्ट झालं तसं तर मला 10 रुपये चोरांचं तर मी ह्या कितीला करणार ह्या बिझनेस किती करणार लोन किती केलं तर तसंच केलो कंपनीत तिथे प्रॉफिट त्यांचे 100 रुपयाचं ते 30 रुपये प्रॉफिट कमवतात पण त्यास एक्सपांड करले पैसे होते तर ते काय करतात लोन घेतात ह्या टायमास लोन घेताना त्यास कॅपॅसिटी वाढल्या त्यांनी प्रॉफिट वाढा नाही प्रॉफिट वाढायला तिचे इंटरेस्ट इंटरेस्ट रेट प्रॉफिटच्या रेट उणे असल्या तर वयला उरलेला प्रॉफिट ह्या ओनरला त्यांचा ऍडिशनल प्रॉफिट झाला लोन घेतल्यामित्ताने. तर आम्हाला केव्हा इन्व्हेस्ट करताना डेट इक्विटी रेशिओ बघू लाव्या आणि त्याच्या मित्रांनी ती कंपनीला चुकवून तसा हा त्याच्या मित्रांनी कंपनीचा प्रॉफिट उन्हा मस्त त्या अनालिस करायला नॉर्मली 2:1 डेट रेशिओ कन्सिडर आयडल म्हणताना माझे 1 रुपये समोर मी 2 रुपये लोन घेतला असतात दॅट्स ओके कन्सिडर ओके अदरवाइज फॅक्टर वाढतो मेजर होतो. These passive fund volumes are less, so is it safe to invest in passive funds? Passive funds असं नाही मी ते इंडेक्स कॉपी करतात म्हणताना आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज असा त्याचा इंडेक्स निफ्टीचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज किती शेअर्स परचेस सेल होतं त्यांचे बेस्ट 50 शेअर्स डिफरंट सेक्टरचे त्या शेअर्सचं एक इंडेक्स फॉर्म होतं तर त्या 50 शेअर्स 10चे शेअर उणे झाले मॉल 40चे चढ झाले 20चे उणे झाले असे करून चढवून होणं त्याची ऍव्हरेज काय झाल्या त्या तुम्हाला त्या इंडेक्स दिसतात त्या दिवसाच नेक्स्ट दिवसाचं अनेकदा एकदा केलं तर आम्ही निफ्टीत बघितलं तर 100 नाही निफ्टी केव्हा स्टार्ट झालं सांगा निफ्टी एक्सचेंज 2006 स्टार्ट केलं 2003 नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर त्या टाइम असं 100 रुपये त्याची ही होती इंडेक्स होतं त्या 100 रुपये इंडेक्स आजच्या दिवसांत 16,000 झालं म्हणताना त्यात वाढ होत असं आणि तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 16.5% रफली कंपाऊंडिंग ऍव्हरेज चालते. आता तुमचा प्रश्न असेल इज पॅसिव्ह फंड व्हॉल्युम्स आर लेस सो इज इट सेफ पॅसिव्ह फंडचा सेफ्टी असा बिकॉज मस्त व्हॉल्टिलिटी असा इंडेक्स वाढता असा लॉंग टर्म राहिला तुम्ही इन्व्हेस्टेड तुम्हाला रिटर्न्स गावात 10% long-term categories, 15% short-term capital gains for equity. That is different for equity below 1 year, short-term, long-term. Yeah. Thank you, Daya. त्यांनी short-term चा त्यांनी long-term चा bifurcation आणि rate of capital tax पडतात त्यांनी Thank you very much. Can I buy shares in one exchange and sell it? Yeah.
तुम्हाला शेअर्स एका एक्सचेंज बाय करून अनेक एक्सचेंज सेल करले होता म्हणताना एका मार्केटात घेऊन आणि मार्केट तुम्हाला सेल करले होता नो रिस्ट्रिक्शन तुमचे डीमॅट अकाउंट नसेल हाऊ ऑफन वी शुड रिबॅलन्स द अलोकेशन ऑफ पोर्टफोलिओ येस आता हिनीचा लेसन सुशांतनी की आमचा पोर्टफोलिओ बॅलन्स मी स्टार्टिंगला सांगितल्यासारखं आहे तुम्हाला तुमचा इन्व्हेस्टमेंट स्प्रेड केलं तरच तुम्हाला सेफ्टी गावत सेफ्टी गावत नाही आता समजा तुम्ही कंपनी एका एक्झाम्पल तुमच्या मी खाली चढ होतं तुमचे तुम्ही समजा एक 3 कंपनी इन्व्हेस्ट केलं ए बी आणि सी ए बी सी च्या तुमच्या ठिकाणी 30% तुम्ही इन्व्हेस्ट केलाय हा 33% आता काय म्हणतात त्यांच्या सी च्या व्हॅल्यू मस्त वाढल्या नाही ते प्लस उरले बी चा व्हॅल्यू एक थोडा वाढला ए चा व्हॅल्यू मस्त वाढला तुमच्या पोर्टफोलिओचा व्हॅल्यू वाढला नाही 100 रुपये इन्व्हेस्ट केले आता पोर्टफोलिओ समजा 200 रुपये झालं किती आले ए चा व्हॅल्यू मस्त वाढला आता तुम्ही पर्सेंटेज चेक करला ए चा बी चा आणि सी चा त्या पोर्टफोलिओ किती व्हॅल्यू काय म्हणता 200 रुपये 125 रुपये एचेच बाकीचे 50 रुपये बीचे आणि बाकीचे 25 रुपये सीचे असतात अनेकदा तुमचा ह्या झालाय काही बॅलन्स सुटलाय मी तुमच्या इन्व्हेस्टमेंट बॅलन्स राहिला आता त्या टायमाचं तुम्ही एकदा युजला तुम्हाला सी इन्व्हेस्ट कंटिन्यू करूच आहात नाही तर त्या सी सोडून आणि कधी डी शेअर करा एक पण ह्या पैसे ह्या एकूण ह्या घेवले होता आणि मग हँडल्या व्हॅल्यू वाढलाच ना त्या व्हॅल्यू थोडा उंडा करला आणि ह्या व्हॅल्यूचा तुम्हाला बीचा कॉन्फिडन्स आहे की वाढत करून पॉसिबिलिटीचा त्या हँडला थोडा इकून ह्या बी परचेस करला हिनी काय होतं अनेकदा तुमचा ए बी आणि डी ह्या तीन तुमच्या शेअरचे व्हॅल्यू गोटे गोटे डिस्ट्रीब्यूट होत मी 3चं एक्झाम्पल घेतलेलं आहे नॉर्मल तुम्ही चढून जाईल तर तुम्ही ह्या रिअलोकेशन करत राहिला चुकट असता तुमच्या ह्यांचं बॅलन्स गावत राहता आणि तुमचा प्रॉफिट बुकिंग होत आहे I am 17 years. I am living learning about investing stuff. How should I start investing? आता आय एम 17 years old तर आय अंडरस्टँड तुम्ही आणि को जॉबच लागले नाही पण समजून चालतं आता म्युच्युअल फंड नंतर एक स्कीम असा सिप सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सांगितलं तर एव्हरी मंथ तुम्हाला सर्टन अमाऊंट त्या म्युच्युअल फंड खाल्ले होते ऍट द स्टार्ट मी सांगितलेलं आठवलं तर गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग तुमचं गोल तुम्ही किती आयडेंटिफाय केलं त्यास तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट क्रिएट करा इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे हवे नाही समजा माझा इन्कमचा 100 रुपये इन्कमचा माझा त्यात माझे खर्च एक्सपेन्सेस असतात केला एक्सपेन्स कड्याचा कंपल्सरी मला करला ऑप्शन नाही केला एक्सपेन्स माझा डिस्क्रिप्शनरी मी करले तर होत नाही केलं तर होत तर 100 रुपये मध्ये समजा 60 रुपयेचं कंपल्सरी एक्सपेन्स उरले 40 रुपये समजा मला टार्गेट ठेवलेलं आहे की माझी सेव्हिंग किती होईल 30 रुपये हा 25 रुपये सेव्हिंग होईल आणि मग हे बॅलन्स 15 रुपये मी डिस्क्रिप्शन एक्सपेन्स वापरलं आता एकदा 25 रुपये टार्गेट ठेवलं मी 25 रुपये मी गोलच्या लेखाने आयडेंटिफाय करून जायचं ह्या लेखाने माझे प्रत्येक महिन्याचं तिथे पैसे त्यांचं शिफ्ट करून इन्व्हेस्ट होतं ह्या माझा इन्कमचा सॅलरीचा गोल समजा माझा सॅलरी नाही तर मला काय सांगू म्हणताय तुम्ही अगर मायनर असल्याने तर तुम्हाला स्वतःहून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला होईल 17च्या असलं तर करलं नाही 18 असं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला होतं पण तुम्हाला गोत असा माहिती असा तर तुमच्या पॅरेंट्स त्यांनी अकाउंट ओपन करून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करलं होतं पैसे तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करलं आता तुम्ही पैसे खर्चून कॉन्ट्रीब्युट करता समजा तुम्हाला पॉकेट मनी का होतं तुमच्या खर्चाचं समजा एक महिन्यात तुम्हाला 1000 रुपये देण्याचं पॉकेट मनी हा काही हो तुम्ही तुमचे एक्सपेन्स मॅनेज करायला शिका आतापासून शिका एक महिन्यात तुम्ही एक 500 रुपये तुम्हाला सेव्हिंग करायला होईल असल्या तर 3 महिन्यात तरी 500 रुपये 1000 रुपये सेव्ह करायला होत असल्या तर तुम्ही 3 महिन्याचे सिप स्टार्ट करा नाहीतर एका महिन्यात सिप स्टार्ट करा आणि इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा एक सेकंडली खैल स्कीम तुमचं एज होण्या असल्यानिमित्ताने तुम्हाला मस्त टाइमचा इन्व्हेस्टमेंट ग्रो करा इक्विटी स्कीम प्रिफर करा दॅट विल गिव्ह यू बेटर रिटर्न्स सपोजिंग माझं एज 55 चा 60 चा तर मी इक्विटी स्कीम प्रिफर करीना फॅक्टर थोडा चढचा मी मेजर पोर्शन माझा डेटात घेईन मी थंब रूल सांगितलं आठवत माझं एज होण्याचा किती एजचा त्याच्यामध्ये डेटा ठेवलं येतं माझे बाकीचे इक्विटी इन्व्हेस्ट करणार तर आता तुमचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं असलं तर की तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड स्टार्ट करा इन्व्हेस्ट करले आणि साइड बाय साइड स्टॉक मार्केट रीड करायला सुरू करा त्या स्टॉक मार्केट इंडियाचा ग्रो होतानाच पुढे जाऊन त्याला मार्केट इंडिया इकॉनॉमी ग्रो होताना स्टॉक मार्केट ग्रो होताच दॅट्स व्हेरी गुड स्कोप इन सो तुम्ही हे दोन करले स्टार्टिंग normally after each year completion however you can rebalance okay thanks for that answer there
which best site analyze the mutual funds before investing. म्युच्युअल फंडचा एक एमफी करून सा. एमफी इज असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया. ते म्युच्युअल फंड्स सेबी परमिशन देते म्युच्युअल फंडले आणि म्युच्युअल फंड मागे एमफी रजिस्टर होता. एमफी त्यांचं एक असोसिएशन. असोसिएशन किताले सेबी खैलो डायरेक्शन्स देतात नाही ते म्युच्युअल फंड इम्प्लिमेंट करला तर ते एमफी त्यांचं हेल्प करतं म्युच्युअल फंडले ते इम्प्लिमेंट करले किताले एमफी गोसा म्युच्युअल फंड बिल काय काय सा आणि बिल काय प्रोसिजर असतात त्याला एमफी त्यांचं प्रोसिजर्स करले हेल्प करतात. तसंच म्युच्युअल फंड्स काय इश्यू असला तर एमपी थ्रू सेबीले पुट अप करतात. तर एमपी पूर्ण म्युच्युअल फंड्स रजिस्टर्ड असतात तर त्यांचे परत डिटेल्स अवेलेबल असतात. तर तुम्ही एमपीच्या साईटवर जाऊन तुम्हाला गोत असलेले म्युच्युअल फंड्स सिलेक्ट करला होईल. त्यान मगे मी सांगितल्यासारखं काय झालं तुम्ही खैल स्कीम आयडेंटिफाय केलं तुम्हाला खैल स्कीम हव्या तुम्हाला डेट स्कीम हव्या हा इक्विटी हव्या हा बॅलन्स हायब्रिड हव्या हा इव्हन डेट स्कीम आणि लिक्विड स्कीम्स असतात शॉर्ट टर्म स्कीम असतात डिपेंडिंग ऑन तुमची मॅच्युरिटी पिरियड त्याला कारण तुम्हाला स्कीम आयडेंटिफाय केलाय मग सेम स्कीम तुम्हाला पूर्ण म्युच्युअल फंड गावात तुम्ही त्या म्युच्युअल फंड नंतर त्या 3 वर्षाचा आहे एका वर्षाचं बघू नका लास्ट 3 इयर्सचा आहे 5 इयर्सचं रिटर्न्स बघू आणि मग ते अनेक 2 3 4 म्युच्युअल फंड कंपेअर तुम्हाला एक बेस्ट कळत की काय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स गावत असं त्या ठिकाणी तुम्ही म्युच्युअल फंड सिलेक्ट करा एक अनेक एक क्रायटेरिया म्हणताना एयूएम खैल म्युच्युअल फंडचा व्हॅल्यू चढचा प्रिफर त्या करा अनेक म्युच्युअल फंड तुम्हाला एमफीच्या साईटचा AMFI त्या साईटवर जाऊन तुम्हाला म्युच्युअल फंड डिटेल्स गावात. Is it necessary to mention LTCG in ITR every year or only in respect year in which equity or mutual fund is sold out? Yes, तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन्स तुम्ही गेन्स केदा होता केदा तुम्ही ऍक्च्युअली इकतात आणि पैसे हातात घेतात. आज समजा माझा एक प्रॉपर्टी सा त्याची व्हॅल्यू 2 करोड झाली 2 करोड तुम्हाला टॅक्स भरून नाही सर मी इकली सांगते प्रॉपर्टी ते प्रॉपर्टी इकल्यापर्यंतच मला पैसे गावाला नाही तर प्रॉपर्टी इकल्यापर्यंतच मला ते पैसे गावायचे त्या टाइमच मला लॉंग टर्म कॅपिटल गेन्स तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन असलं तर तुम्ही कदा म्युच्युअल फंड विकतात हा शेअर्स विकतात हा त्या टाइमास तुम्हाला तुमच्या कॉस्ट आणि तुमचं सेल व्हॅल्यू आणि त्यात तुम्हाला काहीतरी गावात असलं तर इंडेक्सेशननी बेनिफिट्स त्या कापून मग तुम्हाला बॅलन्स अमाउंट तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन्स भरले तुम्हाला आयटीआर त्याचा मेन्शन करायला हव्या तुम्ही केदा घेतलेला कितीच घेतलेला आणि केदा विकल्या कितीच विकल्या तुम्ही खैल घेतल्याचं विकले नाहीचं काय तुम्हाला मेन्शन करले अगत नाही. Is it fine to buy a script and promoters positions are pledged? Promoters position are pledged. हे आणि को टेक्निकल होतं किचनच कळता मला होत नाही. प्रमोटर्स विल स्वतःचे शेअर्स असतात एका कंपनीचे ते कंपनीचे त्याच कदा पैसे हवे पडतं प्रमोटर्सले ते त्यांचे स्वतःचे शेअर्स बँकात गिरवीत होतात प्लेज करतात आणि त्याच्यासमोर पैसे घेतात कोणता आता बँकात बँकात पैसे घेतात त्यांचे शेअर्सची व्हॅल्यू किती सर तिथे एक 50% हा त्याचं ते लोन हे देतो त्यांना बँकचा लॅक असा की तुमचे 100 रुपयाचे शेअर्स असा तर 50 रुपयाचं तुम्हाला देणता करून पैसे तर बँकचा एक लॅक असतात. आता उद्या समजा शेअर्सचे मॉल वाढलाय नो प्रॉब्लेम पण उद्या शेअर्सचे मॉल होणं झालं तर बँक काय सांगता प्रमोटरला तू पैसे दी नाही तर मी तुझे शेअर्स विकतो त्याने काय म्हणता समजा शेअर विकून झाले तर मार्केट आणि शेअरची व्हॅल्यू पडायला सुरू होतो मस्त रॅपिड पडायला सुरू होतो जण विकत असतात तर ह्या बँक विकायला घास त्यास प्रमोटर्स मस्त प्लॅज करून ठेवलं असतं तर त्यानंतर रिस्क फॅक्टर मेजरले होईल तर त्यावर एक रिस्क फॅक्टर त्या कंपनी तर तुम्हाला तसली आणि कंपनी गावली सिमिलर प्रॉफिट मार्जिन सिमिलर बिझनेस पण प्रमोटरचा प्लॅज नाही सा तुम्ही त्या सिलेक्ट करा तर प्रमोटरचा प्लॅज तुम्ही बघितलेलं चुकवत आलेच बघू लाव्या कम्पेअर करताना आणि कंपनीसोबत. Is there a mutual fund taking position derivatives पोझिशन घेऊनचे नाही तिंपिलं असं आर्बिट्राज फंड्स असतात तिंपिलं आर्बिट्राज म्हणजे मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीवर ते गेन करून देत असते तर तुम्हाला दिसतं असं की आजच्या मार्केट मस्त व्हॉलॅटिलिटी असा आणि मस्त प्रॉफिट करले होता पण मला तिथला टाइम नाही असा तर म्युच्युअल फंड दिलं आर्बिट्राज स्कीम असतात तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करा म्युच्युअल फंड आर्बिट्राजचा बेनिफिट गेन करायला ट्राय करत असतात त्या बेनिफिट काय तुम्हाला गेन करलं होतं. What CAGR is considered to be decent returns for 10 years. CAGR आता तुम्ही असं बेंचमार्क तुम्ही एक बेंचमार्क करायचं तर मी केव्हा सांगेन बेंचमार्क इज द सेन्सेक्स और निफ्टीनं एक 16.5% रिटर्न्स दिल सन कंपाऊंडिंग CAGR
So you can consider 16.5 as a benchmark for this. We can be decent. एमफीच्या साईट आता नवीन मी पोस्ट करता ना, प्लीज उपयोग करा. थँक्यू नवीन. I see most of the direct funds launch date are 2013. Is there any particular reason? No particular reason, but तेव्हा पब्लिक मस्त पैसे दिसताना जणांचं म्युच्युअल फंडचं त्या टाइमच ते पब्लिक इश्यू हाडून नाहीतर एनएफओ हाडून येतात. आता तुम्ही इतके पुरा आयपीओ फक्त असत किती पब्लिक मस्त पैसे आम्ही सांगतात पैसे नाही पण पब्लिक पैसे मस्त असतात. त्याच इतले पण आयपीओ आणि ते प्रीमियमवर लिस्टिंग होत असत. तर त्या टायमासोबत पैशाचं फंडिंग असल्या जण फेमस असले त्या टायमास जण हॅन्स कळतात म्युच्युअल फंड्स पैसे असं जणांपैकी तर तेंपले ट्रेंडिंग असतात तेंपले ಕೆಲವು पॉइंट्स असतात ह्या आयडेंटिफाय करायला काय काय चालतं करून त्या पॉइंटर्स आयडेंटिफाय करलं होतं त्या ठिकाणी त्या टायमास इश्यू चालून. Is it safe to invest direct mutual fund through Zerodha or in future Zerodha gets bankrupt? नाही, तुम्ही म्युच्युअल फंडचा इन्व्हेस्ट करताना काय म्हणता तुमचा डिमॅट तुम्ही तुमचा अकाउंट आणि त्या म्युच्युअल फंडात असतात. काही म्युच्युअल फंड असतात त्याच्यात ते म्युच्युअल फंड कॅन्सल बँकआउट होत नाही त्यांचं तुमचे पैसेच घेऊन नाही. तुम्ही तुमचे युनिटचं प्लेज करले नवा आणि तुमच्या युनिटचं तुम्ही ती त्याच्या पॉवर ऑफ अथॉरिटी देऊन सोडले नवा की तुम्हाला सांगतो इकडे येतो त्याच काही करले म्हणून कॅनॉट दे शुड नॉट. तर मेन तुमचा इश्यू येऊनचा काय म्युच्युअल फंड काहीतरी प्रॉब्लेम झाला नाही तर तुमचे पैसे सेफ सर. असं आहे नॉर्मली की होऊन नाही असं बँकेटच्या कोणतरी तुमचा ब्रोकर ब्रेक समजा तुम्ही इन्व्हेस्टिंग टू झेरो असल्या तर ते 1% कमिशन जातो डिस्ट्रीब्युटरचा तर बँकेट बद्दल तुम्हाला काही होऊन नाही तुमच्या फंड ऍक्च्युअली हित असं टिकल नाही तुम्हाला त्या बँकरप्सीचा इश्यू होऊन नाही. Sometimes some scripts are operator based, operator driven and managed. Price value. Irrespective of the script has a good fundamentally sound. Can these cases are 100% tracked by SEBI or randomly they find or not possible to detect at all. आता हे आणि टेक्निकल केला शेअर मार्केट कळतात त्यासाठी कळून जाते काय चाललंय करून कंपनीचे शेअर्स असतात त्याचे प्राइस चढ होत असतो. त्याला टाइम्स मार्केट फॅक्टर्स असतात कंपनीचा सेल समजायला नाही कंपनीचा त्या फॅक्टरिंग प्रॉब्लेम झालाय कंपनीचे इनपुटचे प्राइस वाढले तुम्ही सीएनबीसीएम बघितलं तुम्हाला ह्या ऐकायला गावतो पण केला टाइम असं ते कोणतरी चालेल असतं स्क्रिप्ट ऑपरेटर असतं ऑपरेटर वर्ड तर ते ऑपरेटर असताना त्या कळायला नाही पण काय म्हणता आम्ही एक रेशिओ असतात तुम्ही त्याचा शेअरचा बघितला आणि व्हॅल्यू किती ट्रेड झाली किती क्वांटिटी ट्रेड झाली आज आणि त्यानंतर किती पर्सेंटेज डिलिव्हरी आली तर त्यात 25% डिलिव्हरी आली 12% डिलिव्हरी आली असं पण असताना ते ऍक्च्युअली कोणतरी ट्रान्झॅक्शन वाढायचं सारखं दिसतं तर आम्हाला थेसून गेज करले होते तर सेबीचं त्यांचे क्रायटेरिया असतात त्यांचे मापदंड असतं आणि सेबी सध्याच मस्त ऍक्टिव्ह असं आणि मस्त प्रोफेशनल असा सध्या तर ते हे पर मस्त बघून कॅप्चर करतच होते परा पण ते 100% होता नाही होता सांगायचं डिफिकल्ट असं पण दे आर व्हेरी ऍक्टिव्ह अँड असा केसेस असले तर ते आयडेंटिफाय म्हणजे ते करतात ते चेक घेतात त्याच्यावर. What is the difference and which one is better, direct or regular mutual fund? मी येथील एक थँक्स नवीन तुम्ही विचारलाच आहे कारण मी 59चा माझा आहे त्यास मी स्पेसिफिक नाही केलाय. तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करून असला तर एक तर मी सांगितलं तुम्हाला डायरेक्टली ऍपवर अनालाइज करून इन्व्हेस्ट करलं होईल नाहीतर तुम्ही एक कोणतरी रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर यूज करून यूज करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करलं होईल. एकदा तुम्ही डिस्ट्रीब्युटर यूज करतात त्या टाइम असं कमिशन आणतात नॉर्मली अराउंड 1% आसपास त्यांचे कमिशन आणतात तर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करता म्युच्युअल फंड तुमचे 99 रुपीज इन्व्हेस्ट होतात. तुम्ही एक स्कीम सिलेक्ट करायचं त्या 99 रुपीज इन्व्हेस्ट होतात समजा त्याच स्कीमात मी डायरेक्टली 100 रुपये इन्व्हेस्ट करत असा तर माझे 100 रुपीज इन्व्हेस्ट सांगितलं गेलं तर एका म्युच्युअल फंडात एका स्कीमात दोन व्हॅल्यू असायला पॉसिबल एक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता आणि एक डिस्ट्रीब्युटर इन्व्हेस्ट करताना डायरेक्ट इन्व्हेस्ट करताना व्हॅल्यू चढ असतात थ्रू डिस्ट्रीब्युटर इन्व्हेस्ट करताना व्हॅल्यू कमी असते. ह्या डिफरन्स दोघांचा डायरेक्ट आणि हँड. बेनिफिट काय बेनिफिट तुम्हाला होत नाही कसं आहे काय तर तुम्ही सर्व्हिस घ्या डिस्ट्रीब्युटरचा अँड गेट स्टार्टेड इन्व्हेस्टिंग 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी तुम्हाला अंदाज यायला सुरू होता तुम्ही मग डायरेक्टली इन्व्हेस्ट करला होता डायरेक्टली किती झाले तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले फुल 100 रुपये इन्व्हेस्ट होते. Is there any trick get the IPO allotment on your account? Regular fund includes broker commission.
there is no trick. You have to just apply, and normally तुम्ही नॉर्मली काय देतात प्राइस बँड देतात की ह्या शेअर 240 to 260 करून तर तुम्ही त्यांचं कट ऑफ करून दिलं तर खैल कट ऑफ त्याचा प्राइस डिसाइड होता नॉर्मली अप्पर ब्रॅकेट असेल त्यात तुम्हाला नॉर्मली डिलिव्हर गावात चान्सेस मस्त असतात की झाले त्यांचं सर्टन पर्सेंटेज शेअर डिलिव्हरी देवले रिटेल इन्व्हेस्टर रिटेल इन्व्हेस्टर पार्टिसिपेंट होणं सगळं एक्सपेक्टेड सेबीन तर त्या पॅटर्न असतात की त्यानुसार कट ऑफ तुम्ही कट ऑफ क्लिक करा तुम्ही तर कट ऑफ तुम्हाला गावाची प्रॉबिलिटी वाढतात stock which is trading below intrinsic value would it be good option for investment considering other parameters को more specific questions sir कंपनीचे व्हॅल्यू शेअर्सचे इंट्रिन्सिक व्हॅल्यू खाल डाऊन होतं ट्रेड त्यास काहीतरी रिझन्स असतात काहीतरी लॉजिक असतं तुम्ही आज गव्हर्नमेंट कंपनीज बघितल्यात ना तर त्याला गव्हर्नमेंट कंपनीजचे व्हॅल्यूज त्यांचे इंट्रिन्सिक व्हॅल्यूशन होण्यास ट्रेड असतात तिच्या व्हॅल्यूचं ट्रेड असतात तर तुम्हाला बेसिकली इन्व्हेस्टमेंट करून नाही व्हॉट इज द पर्पज तुम्ही इन्व्हेस्ट करायला बघता शेअर्स व्हॅल्यू वाढायचा म्हणून तुम्हाला रेग्युलर इन्कम गावाचा म्हणून काय समजा शेअर्स व्हॅल्यू वाढायच हवी तर कदाचित ती कंपनी तुम्हाला तिथे रिटर्न तुम्हाला व्हॅल्यू वाढून देणार तुम्हाला रिटर्न्स हवे असतात तर ती कंपनी नॉर्मली गुड डिव्हिडंड पेइंग असतात तुमच्या त्यांचं तुम्ही त्याचा रिटर्न्स बघितलं तर ऍव्हरेज 6%, 7%, 8% डिव्हिडंड देतात तुमचं इंटेन्शन कसं त्याला की डिसाइड करायला हवं इंट्रिन्सिक व्हॅल्यूनी खाल ट्रेड होऊचा दॅट कॅनॉट बी ओनली रिझन फॉर इन्व्हेस्टिंग Karvi stock broking is closed now. How is to transfer my holdings from it to new demat account? IFCL is एकदम क्लोज झालचा हा आय एम नॉट शुअर त्याच्या एमडीले काल त्यांनी ऍड्रेस त्यांचे पण ह्या मस्त स्पेसिफिक क्वेश्चन झालाय तुम्हाला त्यांचं लिव्ह ए गावात कार्वी इज नॉट द ओनर ऑफ युअर दिस शेअर्स वॉट एव्हर इन्व्हेस्टमेंट यू मेड तुम्ही काय काय इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याचं ओनर कोण असं तुम्हीच ओनर सर तो खाली डेपॉझिटरी असत नाही तर तुम्हाला त्या लिव्ह ए गावात काय करून कसं ट्रान्सफर तुमच्याकडून त्याच्या प्रोसिजर सेम देत त्यांनी Can I have multiple trading account with single demat? तुमचा ट्रेडिंग अकाउंट तुम्ही नॉर्मली ब्रोकर पे ओपन करतात तो ब्रोकर पे तुम्हाला ओपन करून करले होईल डीमॅट अकाउंट तुमचा एकच असेल सध्याचा डीमॅट अकाउंट मॅक्झिमम तुम्हाला तुमचा डिफरंट दोन एक एनएसडी आणि एक सीटीएसएन करले पॉसिबल पण नॉर्मली डीमॅट एकच ओपन होतं कारण त्या पॅन डिडक्ट होता ट्रेडिंग अकाउंट तुमचे ब्रोकर अलाव करतं तर तुम्हाला करलं होईल त्याला ट्रेडिंग अकाउंट बेसिकली ब्रोकर साठी लागायचं ते अलाव करता पॉसिबल डीमॅट अकाउंट पण एकच अलाउडचा मल्टिपल ट्रेडिंग अकाउंट पॉसिबल मी ऑलरेडी टाइम अप झालचा काही क्वेश्चन्स नाही असले तर मी हँड ओव्हर करतो दीपकांचं आणि कसं युट्यूबचा थँक्स तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल थँक्स थँक्यू व्हेरी मच थँक्यू फॉर द कमेंट्स ऑल्सो तर तुम्हाला आता रमेश आमचे विज्ञानाचे प्रेसिडेंट ते टेक ओव्हर करतात सर तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल एकदम थँक्यू व्हेरी मच नमस्कार आजच्या आमच्या सेमिनार चोकट जालसा आणि ह्या वर्षाचा गणेशोत्सव साठी तुम्हा अगद्यांचं इन्व्हाइट करतास आम्ही ह्या वर्षा कोविडच्या मितानी आम्ही दखल्या रीतीने मलाडन सेलिब्रेट करतासा डेट 10 आणि 11 सप्टेंबर आणि वेन्यू असा विठ्ठल पाटकर 6 लक्ष्मी निवास मलाड वेस्ट आणि मी ही विनंती करतासा ह्या वर्षा आम्ही ई दर्शनसाठी फॅसिलिटीज ठेवलेली असा तुम्ही ई माध्यमाद्वारे ऑनलाईन माध्यमाद्वारे तुम्ही श्रीचे दर्शन घेऊ शकता आता मी मीटिंग कन्क्लूड करूले आमचे सेक्रेटरी दीपक नायक मी दीपक एस नायक ऑनररी सेक्रेटरी विघ्नार्थ श्री महागणपती सेवा मंडळ
आजचे आमचे स्पीकर सीए रवींद्र सेवडे यांनी आमच्या अज्ञा समाज बांधवास फायनान्शियल लिटरेसी बद्दल चुकोट रीतीने माहिती दिली आणि शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड कसे इन्व्हेस्टमेंट करूचे आणि काय प्रिकॉशन घेऊनचे याबद्दल लायक रीतीने माहिती दिली. त्यास मी विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने त्यास धन्यवाद देत असा. तसेच आमचे अज्ञा समाज बांधवांनी आपल्या बहुमूल्य वेळ काढून आमच्या आजच्या या सेमिनारात भाग घेऊन शांतीने ऐकला आणि लायक रीतीने सपोर्ट केले. त्यास मी अज्ञास विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने धन्यवाद करत असा. हॅलो, मी दीपक एस नायक, ऑनररी सेक्रेटरी विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळ. आजचे आमच्या सेमिनारांचे स्पीकर सीए रवींद्र एस सेवडे यांनी आमच्या अज्ञा समाज बांधवास फायनान्शियल लिटरेसी बद्दल चुकोट रीतीने माहिती दिली आणि शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड कसे इन्व्हेस्टमेंट करूचे आणि काय प्रिकॉशन घेऊनचे याबद्दल लायक रीतीने माहिती दिली. त्यास मी विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळ त्या वतीने त्यास धन्यवाद देत असा. तसेच आमच्या अज्ञा समाज बांधवांनी आपल्या बहुमूल्य वेळ काढून आमच्या आजच्या या सेमिनारात भाग घेऊन शांतीने ऐकला आणि लायक रीतीने सपोर्ट केले. त्यास मी अज्ञात विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने धन्यवाद करत असा. तसेच सीए आमचे मेंबर सीए सतीश पाटकर मलाड यांनी आम्हाला त्यांचे ऑफिस जागा, लॅपटॉप आणि इंटरनेट दिली आणि ते पर्सनली उपस्थित राहून आम्हाला लायक रीतीने सपोर्ट आणि मार्गदर्शन केले. त्यास मी विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने धन्यवाद करत असा. तसेच आमचे टेक्निकल टीम आम्हाला हर वेळेस हे सेमिनार सक्सेसफुल करूले सपोर्ट आणि मार्गदर्शन करता आणि आत्ता त्यांनी त्यांचे इम्पॉर्टंट वेळ देऊन आणि लायक रीतीने मार्गदर्शन आणि सपोर्ट केले. त्यास मी विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने धन्यवाद करत असा. तसेच आमचे प्रेसिडेंट श्री रमेश नाईक यांनी आमचे सेमिनार चोकोट रीतीने कंडक्ट केले. त्यास मी विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने धन्यवाद करत असा. तसेच आमचे प्रेसिडेंट श्री रमेश नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी आम्ही गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्शन प्रमाणे अज्ञान श्री गणेशाचे ई दर्शन घेऊले विनंती करत असा आणि त्यांचे व्यवस्था आमचे टेक्निकल टीम करत असा. त्यांचे झूम आणि युट्यूब लिंक आम्ही तुमच्या वट्टू तयार झाल्यावर शेअर करता. अज्ञान विनंती असा की या ई दर्शनाचे लाभ अज्ञानी घेऊलावे. आणि एकदा मी ऑनररी सेक्रेटरी दीपक श्याम नायक विघ्नहर्ता श्री महागणपती सेवा मंडळाच्या वतीने अज्ञान धन्यवाद करत असा. आणि आता मी आमच्या प्रेसिडेंटच्या वतीने आजचे सेमिनार संपन्न झाले असे घोषित करत असा. अज्ञांना धन्यवाद. हेलो सर. हेलो रविंद्र सर.